पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया। प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया। प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट, सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि प्रारब्धपर प्रकरणातील अभंग आहे। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान। ज्ञानवराय म्हणतात का बीजची झाले तरु अथवा भंगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग। अर्थात संपूर्ण झाड म्हणजे एका बीजाचा विस्तार असतो, तसं संपूर्ण जग म्हणजे एका भगवंताचा विस्तार असतो। अर्थात संपूर्ण मानवजात एका भगवंताची लेकरे आहेत। मग जगातील संपूर्ण मानवजात जर एकाच भगवंताची लेकरं आहेत, तर या माणसात एवढी विषमता का दिसून येते? कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी सुंदर तर कोणी कुरूप, प्रत्येकास वेगवेगळे भोग व वेगवेगळे रोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही। अशी विषमता माणसात का दिसून येते? तर याचं कारण ज्याचं त्याचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध, ज्याचं त्याचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध। तुकोबाराय एका अभंगातून बोलतायत, कुंभ अवघा एक आवा, पाकी एकी गू फेडावा, ऐसे भिन्न भिन्न साठे, केले प्रारब्धाने वाटे। हिरे दगड एक खानी, कैचे विजातीला पाणी, तुका म्हणे शिरी, एक एकाची पायरी। महाराज म्हणतात की कुंभ अवघा एक आवा, पाकी एकी गू फेडावा। कुंभाराच्या आव्यामध्ये एकाच मातीपासून बनलेली समान गाडगे असतात, परंतु त्यातली काही गाडगे स्वयंपाकाला जातात आणि काही गाडगे गू भरायला जातात। शब्द तुकोबारायाचा आहे, कुंभ अवघा एक आवा, पाकी एकी गू फेडावा। कुंभाराच्या आवातली सगळीच गाडगे एकाच मातीपासून बनलेली असतात, एक समान असतात, तरी सुद्धा त्यातली काही गाडगे स्वयंपाकाला जातात, काही गाडगे गू भरायला जातात। असं का होतं? तर तुकोबाराय म्हणतात त्या गाडग्याचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध। हिरा आणि दगड एकाच खाणीत सापडतो, हिरे दगड एक खाणी, कैचे विजातीला पाणी। हिरा आणि दगड एकाच खाणीत सापडतो, परंतु हिरा राजाच्या मुकुटात जातो, देवाच्या मुकुटात बसतो, आणि दगड पायरीला बसतो आणि पायाखाली तुडवल्या जातो। असं का? तर हेही त्या हिऱ्याचं आणि दगडाचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध। आणि म्हणून मनुष्यजात
एकाच भगवंताची लेकरे आहेत, तरी सुद्धा माणसात विषमता दिसून येते. याचं कारण ज्याचं त्याचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध. कोणी श्रीमंत तर कोणी गरीब, कोणी सुंदर तर कोणी कुरूप, प्रत्येकास वेगवेगळे रोग व वेगवेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. याचं कारण का? सगळी माणसं एकाच देवाची लेकरं असून सुद्धा त्यांच्यात विषमता दिसून येते. याचं कारण ज्याचं त्याचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध. हिरा आणि दगड एकाच खाणी सापडतात, पण हिरा राजाच्या देवाच्या मुकुटात जातो, दगड पायरीला जातो आणि पायाखाली तोडला जातो. असं का? तर हे हिऱ्याचं आणि दगडाचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध. तसे माणसातही विषमता दिसते. जरी माणसं एकाच भगवंताची लेकरं असली तरी माणसात विषमता दिसते. याचं कारण प्रत्येक मनुष्याचं आपापलं वैयक्तिक प्रारब्ध. या प्रारब्धामुळे माणसात विषमता आणि भिन्नता दिसून येते. सुप्रसिद्ध कवी गदी माडगुळकर म्हणतात, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. प्रत्येकाचे दैव वेगळे. या दैवामुळं कुणाच्या तोंडात विस्तव पडतो तर कुणाच्या तोंडात लोणी पडतं. आणि या दैवामुळं, या प्रारब्धामुळं, या नशिबामुळं माणसात विषमता दिसून येते. कुणी श्रीमंत, कुणी गरीब, कुणी सुंदर तर कुणी कुरूप, प्रत्येकास वेगवेगळे रोग व वेगवेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. ही विषमता का दिसते माणसात? याचं कारण प्रत्येकाचे दैव वेगळे, ज्याचं त्याचं आपापलं भिन्न भिन्न प्रारब्ध. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. नशिबानं वाटणी केली असती आणि म्हणून ही माणसात विषमता दिसते, जरी मनुष्य एकाच देवाची संतान असला तरीही. एकच पाणी ते मिरचीला दिलं तिखट बनतं, तेच पाणी उसाला दिलं गोड बनतं, तेच पाणी कारल्याला दिलं कडू बनतं. पाणी एकच आहे, पण या पदार्थानुसार पाण्याची चव बदलते. पाणी या वेगळ्या पदार्थानुसार, पाणी एकच आहे, पाणी एकच आहे, पण या वेगवेगळ्या पदार्थानुसार त्या पाण्याची चव बदलते. तसा देव एकच आहे आणि सगळे तुम्ही आम्ही देवाची संतान आहोत. परंतु देवाची संतान असूनही आपापल्या प्रारब्धामुळे माणसात भिन्नता दिसून येते. प्रत्येक पदार्थाच्या चवीनुसार पाण्यात भिन्नता दिसून येते. जरी पाणी एकच आहे, पाणी एकच आहे, मिरचीला दिलं तिखट, उसाला दिलं गोड, कारल्याला दिलं कडू, पाणी एकच आहे, पण वेगवेगळ्या पदार्थाच्या चवीनुसार पाण्यात भिन्नता दिसून येते. तसं देव एकच आहे, तुम्ही आम्ही देवाची संतान आहोत, तरी सुद्धा तुमच्या आमच्यात प्रत्येकात भिन्नता दिसून येते. याचं कारण ज्याचं त्याचं वेगवेगळं वैयक्तिक प्रारब्ध. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. आता प्रारब्ध म्हणजे काय? हे प्रारब्ध कसं घडतं? प्रारब्ध म्हणजे नशीब साध्या भाषेत. या प्रारब्धाला अनेक पर्यायी शब्द आहेत. प्रारब्ध म्हणजे नशीब, कर्म, मुकद्दर, तकदीर, दैव, अदृष्ट असे प्रारब्धाला अनेक पर्यायी शब्द आहेत. साध्या भाषेत प्रारब्ध म्हणजे नशीब, दैव, कर्म. हे प्रारब्ध कसं बनतं? श्री संत विसोबा खेचर म्हणतात की जैसे असेल आचरण, घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करीती. जैसे असेल आचरण,
घडले असेल पाप पुण्य. अर्थात गत जन्मातील पाप पुण्याची बेरीज म्हणजे संचित, आणि या संचिताचा या प्राप्त जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात एक रूपक करतायत. माऊली लिहितायत, जो चेतनेचा चक्षु, इंद्रिय दिशीचा अध्यक्षु, देहास्तमानी वृक्षु, संकल्प विहंगाचा. आम्ही लहान असताना खेडेगावात पाहायचो की दिवस मावळाच्या वेळेला गावाच्या जवळ एखादं जर मोठं झाड असेल, विशाल वडाचं वगैरे कशाचं एखादं मोठं झाड असेल, तर सायंकाळी सगळे पक्षी येऊन त्या झाडावर बसायचे. आणि लहानपणी आम्ही म्हणायचो, बघा 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 बघा, कावळ्याची शाळा भरली, कावळ्याची शाळा भरली. जसे संध्याकाळच्या वेळेला सगळे पक्षी येऊन एका मोठ्या झाडावर बसतात, तसं मरण समयी आपली सर्व बरी वाईट कर्म, आपलं पाप पुण्य आपल्या जीवात्म्यावर येऊन बसतं. आणि हा जीव अर्थात जीवात्मा या सर्व कर्मासहित, पाप पुण्यासहित पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतो. आणि पुढच्या प्राप्त मनुष्य जन्मात तुम्हाला या कर्माचा भोग द्यावा लागतो. ही प्रारब्ध असतं, यालाच नशीब म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितायत की चेतनेचा चक्षु, इंद्रिय दिशीचा अध्यक्षु, देहास्तमानी वृक्षु, संकल्प विहंगाचा. अर्थात पक्षी जसे संध्याकाळी एका मोठ्या झाडावर येऊन बसतात, तसं मरण समयी आपली सर्व बरी वाईट कर्म, पाप पुण्य जीवाभरात अर्थात जीवात्म्यावर येऊन बसतात. आणि हा जीवात्मा या सर्व कर्मासहित, पाप पुण्यासहित पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतो. आणि पुढच्या प्राप्त मनुष्य जन्मात आपल्याला या सर्व बऱ्या वाईट कर्माचा, पाप पुण्याचा भोग द्यावा लागतो. याला प्रारब्ध म्हणतात, यालाच नशीबही म्हणतात. 1000 गावरान गायी आहेत. 1000 गावरान गायीमध्ये एका गायीचं वासरू सोडा, ते बरोबर अचूकरित्या आपल्याच आईला शोधतं, आपल्याच आईच्या कासेत तोंड घालतं. परंतु गाय जर जर्सी असेल आणि तिचं वासरू सोडलं, तर ते मालकाच्याच कासात तोंड घालतं. गाय जाऊ द्या, मालकाच्याच कासात तोंड घालतं. का? ते क्रॉस असते, त्याला खानदान नसते, ते मालकाच्याच कासात तोंड घालतं. गाताड असते ते. किंवा म्हशीचं टोनग घ्या, ते वगारू जर सोडलं तर ते कोणत्याही म्हशीच्या कासात तोंड घालतं आणि लाथा खातं. लाथ खात खात रॉंग नंबर लावीत शेवटी जी मसाड लात मारायची नाही ती त्याची आई ठरते. हे म्हशीचं टोनग. पण गावरान गायचं तसं नाहीये. 1000 गावरान गाय असू द्या, तिचं वासरू सोडा, ते अचूकरित्या आपलीच आई शोधतं आणि बरोबर तिच्या कासेत तोंड घालतं. तसं तुमच्या हातून घडलेलं कर्म अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि बरोबर त्याचा फळभोग देतं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितायत की केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे वैसे, न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. एखादा सावकार असतो आणि त्याचं कर्ज आहे तुमच्यावर, आणि तो तुमच्या घरी आला कर्ज मागायला, आणि तुमच्यापाशी पैसे नाहीत. तुम्ही नाही म्हणतायत, पुन्हा देतो म्हणतायत, पण सावकार हलत नाही. तो खळ घेऊन तुमच्या दारात बसतो, मेक मोगरी घेऊन तुमच्या दारात बसतो, खळ घेऊन दारात बसतो. चल काढ माझे पैसे, काढ माझे पैसे, राहिलं मुद्दल पण व्याज तरी दे, काढ माझे पैसे. सावकार जसा तुमच्या दारात खळ घेऊन बसतो, काढ माझे पैसे, काढ माझे पैसे, तसं हातून घडलेलं कर्म तुमच्या जीवनात खळ घेऊन बसतं आणि ते म्हणतं भोग मला, भोग मला. अर्थात आपल्या हातून घडलेल्या कर्माचा आपल्याला भोग द्यावाच लागतो. आणि म्हणून जीवन जगताना एक वेळेस तुम्ही देवाला भिवू नका. म्हणजे भिवू नका असं नाही, भ्या, पण त्यातली एक अतिरेक सांगतो मी की एक वेळेस तुम्ही देवाला भिवू नका, पण कर्माला भ्या. एक वेळेस तुम्ही देवाला नाही घाबरलं चालेल, पण कर्माला घाबरा. कारण हातून कर्म घडलं की त्याचा अचूक भोग द्यावाच लागतो. कमानीतून बाण सुटला की तो निशाणा भेदतो, तसं हातून कर्म घडलं की त्याचा फळभोग द्यावाच लागतो. जसं 1000 गावरान गाईत अचूकरित्या वासरू आपलीच आई शोधतं आणि तिला पितं, तसं तुम्ही कुठे असा कर्म अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि त्याचा फळभोग देतच. मग ते कर्म चांगलं असो की वाईट असो.
फळभोग द्यावाच लागतो. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. आणि म्हणून कर्म करताना प्रत्येक वेळेला पाय फुकून टाका. आपण काय करतो याचा 1000 वेळेस विचार करा आणि ते कर्म करा. वेड्यासारखं काही करू नका. कर्म करताना फुकून कर्म करा. विचार करून पाय टाका आपण काय करायलोय. चुकीचे कर्म घडले तर त्याचा फळभोग द्यावा लागतो, दुःखाच्या रूपात, पापाच्या रूपात. कारण ननवरा म्हणतात की वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक येत कर्माची फळ सूचक मनुष्य लोक. ननवराची उई पुन्हा आहे का? वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक येत कर्माची फळ सूचक मनुष्य लोकी. मृत्यू लोकात, मनुष्य लोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर कोण असेल तर ती फक्त तुमची कर्म आहेत, देव नाही. देव तुमच्या हृदयात साक्षी भावना उभा आहे. तो तुमच्याकडे बघत असतो. तो तुम्हाला चांगले कर्म म्हणत नाही, वाईट कर्म म्हणत नाही. फक्त तुम्ही काय करता याचा कारकून बनवून हृदयात उभा राहून हिशोब ठेवतो आणि त्याचा अचूकरित्या फळभोग देतो. देव साक्षी भावना उभा आहे. चांगलं केलं शाबासकी देत नाही, वाईट केलं नाव ठेवत नाही, चांगलं करा म्हणत नाही, वाईट करा म्हणत नाही. तो तुम्हाला जगवण्यासाठी साक्षी भावना हृदयात उभा असतो. देवा जसा साक्षी भावने घरातल्या माणसाकडे बघत असतो, काय करायचं करा, तो टोकत नाही. तसा देव साक्षी भावना हृदयात उभा आहे. तो तुम्हाला टोकत नाही, फक्त बघतो काय करतात ते टिपण ठेवतो आणि त्याचा हिशोब घेतो, त्याचा फळभोग देतो. तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पय अर्जुना येत प्रतिफळे भावना आपुलाली. देव साक्षी भावना उभा आहे. तो चांगलं केलं शाबासकी देत नाही, वाईट केलं नाव ठेवत नाही, काय करायचं करा म्हणतो. कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहेत, पण फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहेत. मग तिथं म्हणता येत नाही की हेच कर्म मी भोगेल, तेच कर्म मी भोगेल. नाही नाही नाही, कर्मभोगाच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहेत, परंतु फळभोगाच्या बाबतीत परतंत्र आहेत. तिथं स्वातंत्र्य नाहीये की याचाच फळभोग देईल, चांगल्याच कर्माचा फळभोग देईल, वाईट कर्माचा फळभोग देणार नाही, असं नाही. कर्म चांगला असो वाईट असो त्याचा फळभोग द्यावाच लागतो. चांगलं कर्म असेल सुखाच्या पुण्याच्या रूपात फळभोग द्यावा लागेल, वाईट कर्म असेल पापाच्या दुःखाच्या रूपात फळभोग द्यावा लागेल, पण फळभोग द्यावा लागेल. आणि म्हणून कर्म करताना 1000 वेळेस विचार करा की आपल्या हातून कर्म चांगलं घडते का चूक घडते. चुकीचं कर्म करू नका. 1000 वेळेस विचार करून पुढचा पाय टाका. कारण मनुष्य लोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर काय असेल तर ते फक्त तुमचं कर्म आहे. तुमचं प्रारब्ध नशीब कर्मावर घडतं, देव घडवत नाही. तुमचं कर्म, तुमचं नशीब, तुमचं प्रारब्ध तुम्ही घडवता बऱ्या वाईट कर्माने. आणि या कर्माचा या तुम्ही केलेल्या कर्माचा फळभोग अचूकरित्या द्यावाच लागतो. म्हणून मी पुन्हा पुन्हा बोललो की एक वेळेस देवाला नाही घाबरलं तर चालतं, पण कर्माला घाबरा. कारण मृत्यू लोकात देणारं घेणार फक्त कर्म आहे. जसं कर्म तसा फळभोग असतो. वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक येत कर्माची फळसूचक मनुष्य लोक. म्हणून कर्माला घाबरा. कर्म केलं त्याचा फळभोग द्यावाच लागतो. जसं मी बोललो 1000 गाईत एक वासरू सोडा, गावरान गायचं ते बरोबर आपल्या आईला शोधतं. हातून कर्म घडलं ते बरोबर तुम्हाला शोधतं आणि त्याचा फळभोग देतं. सावकार जसा मेक मोगरी घेऊन बसतो दारात, खळ घेतो, काढ माझे पैसे, काढ माझे पैसे, दे माझं कर्ज. तसं कर्म म्हणतं भोग मला, भोग मला, भोग मला. ते खळ घेऊन दारात बसतं, त्याचा फळभोग द्यावा लागतो. आणि ते फळभोग देताना आपण कणत बसतो. मग माझ्यात नशिबाला कसं आलं, मीच काय वाईट केलं, हे देवच नाही जगात, हे देवच काहीच खरं नाही, मलाच बिमाऱ्या देतोय, मलाच गरिबी देतोय, मलाच रोगराई देतोय, देवाच्या नावाने करू नका. हे तुम्ही केलेलं कर्म आहे, त्याचा फेड आहे. मृत्यू लोकात देणारं घेणारं कर्म आहे, दुसरं काही नाहीये. देव देत नाही, घेत नाही. देव फक्त जीवन ठेवायला साक्षी भावनारा द्यात उभा आहे. देणारं घेणारं कर्म आहे. आणि म्हणून शाने व्हा. इथं कुणाला फुलन कुणाला काटे हे आपापल्या कर्माने मिळत असतात. साऱ्या भेनं जाता येतं, पण कर्मा भेनं कुठं जाता येत नाही. जीवनात कुणाला फुलं आणि कुणाला काटे हे कर्माने मिळतात, देवाने नाही. देव तुम्हाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तो जीवन ठेवण्यासाठी साक्षी भावनाला द्यात उभा असतो. देणारे घेणारे कर्म असतात. आणि म्हणून एक वेळेस देवाला घाबरू नका, पण कर्माला घाबरा. कारण कर्म हातून घडलं रे घडलं की त्याचा अचूकरित्या फळभोग द्यावाच लागतो. आणि म्हणून आम्हाला कसं जगवायचं हे आमचे नशीब ठरवतं. फक्त कसं वागायचं एवढंच आम्ही ठरवू शकतो. आम्हाला कसं जगवायचं आमचं नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल आम्हाला तसं तसंच वागावं लागतं. त्यात आम्हाला बदल करता येत नाही. मी बोलून गेलो की फळभोगाच्या बाबतीत, कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहेत, पण फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहेत. कोणतंही कर्म आमच्या हातून घडलं, चांगलं असो वाईट असो, त्याचा फळभोग द्यावाच लागतो.
कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहेत, फळ भोगाच्या बाबतीत परतंत्र आहेत. तिथं चॉईस नाही की चांगल्याचं फळ भोगील, वाईट कर्माचं फळ भोगणार नाही. नाही नाही नाही, चांगले असो वाईट असो, सुखाने दुःख रूपात दोन्ही कर्माचा फळभोग द्यावाच लागतं. आणि म्हणून नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही, कारण नशीब बलवान आहे. या नशिबाला तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चलेत यापुढे. नशीब बलवान आहे, बलवान नशिबापुढे काही चालत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, हागा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अद्रष्टा जेने. अद्रष्ट म्हणजे नशीब. हागा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अद्रष्टा जेने. कुणाला वाटतं मला मोठे मोठे रोग व्हावेत? कुणालाच नाही. कुणाला वाटतं मला भिकारपणी यावं? कुणालाच नाही. आम्हाला रोगराई आवडत नाही, आम्हाला भिकारपण आवडत नाही. परंतु या बलवान प्रारब्धानं जर तुमच्या नशिबात हे भिकारपण आणि रोगराई लिहिली असली, ते बलवान प्रारब्ध हे भिकारपण आणि रोगराई तुमच्याकडे भोगूनच घेतं. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितायत की हागा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अद्रष्टा जेने. अरे बाबा, तुला लाख दुःख आवडत नाही, तुला दारिद्र्य आवडत नाही, गरिबी आवडत नाही, रोगराई आवडत नाही, तुला आवडत नाही. पण या बलवान नशिबाने तुझ्या नशिबात, बलवान प्रारब्धाने तुझ्या नशिबात जर रोगराई आणि दारिद्र्य लिहिलंच असेल तर ते तुला भोगावंच लागतं. हागा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अद्रष्टा जेने. अद्रष्ट म्हणजे नशीब. नशीब बलवान आहे. तुकोबाराय नशिबाला अद्रष्ट म्हणतात आणि अद्रष्ट बलवान आहे. भोग विजय बळिया अद्रष्टा जेने. नशीब बलवान आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काही न चलेत यापुढे. नशीब गाढ आहे, बलवान आहे, त्यापुढे काही चालत नाही. नशिबाचा भोग द्यावाच लागतो, तो कुणीही असो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला गरिबी श्रीमंती, मान सन्मान, सुख दुःख या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रारब्धानं मिळतात. प्रारब्धानच मिळतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रारब्धानच तुम्ही धन जोडता, प्रारब्धानच तुम्ही मानही जोडता. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. तुकोबाराय म्हणतात, जीवनात मिळणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला तुमच्या नशिबाने मिळत असते. तुम्ही लाख प्रयत्न करा, तुम्ही स्वतः काही मिळू शकत नाही. ते नशिबात असलं तरच मिळतं, तुमच्या प्रयत्नानं मिळत नाही. ते नशिबात असावं लागतं, मग ते काही असो. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. तुकोबाराय, तुम्हाला मिळणारं अन्न, तुम्हाला मिळणारं मान, तुम्हाला मिळणारं धन हे नशिबानं प्रारब्धानं मिळत असतं. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. जीवनात मिळणारी प्रत्येक गोष्ट ही नशिबाने घ्यावी लागते. प्रयत्न दुबळा असतो. प्रयत्नवाद तर हवाय, पण प्रयत्नवादाला प्रारब्धवादाची जोड हवी. प्रयत्न तर आवश्यक आहे, प्रयत्नाशिवाय कसं मिळेल, पण एकटा प्रयत्न दुबळा पडतो, प्रयत्नाला प्रारब्धाची जोड लागते. ज्ञानोबारायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, भाग्य तेथ विलासू, सुख तेथे उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू, जेत सूर्य. ओवी नीट आहे का ज्ञानोबारायाची? भाग्य तेथ विलासू, सुख तेथे उल्हासू, भाग्य तेथ विलासू, सुख तेथे उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू, सूर्य जेत. जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश आहे, जिथे उल्हास आहे तिथं सुख आहे, आणि जिथे भाग्य तिथं विलास आहे. भाग्य तेथ विलासू, सुख तेथ उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू, सूर्य जेत. जिथं सूर्य तिथं प्रकाश, जिथं सुख तिथे उल्हास, आणि जिथे भाग्य तिथे विलास अर्थात श्रीमंती. भाग्य तेथ विलासू हा सिद्धांत आहे. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घर रिगे. भाग्याचा उदय व्हायचा असेल तर श्रीमंती कडी कुलप तोडून तुमच्या घरात शिरते. उद्योगधंदा निमित्त मात्र असतो. उद्यमाचे निमिसे, उद्योगधंदा निमित्त मात्र असतो. मिसे म्हणजे निमित्त. तुकोबाराय बोलले, व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित.
व्यवसाय धंदा निमित्त मात्र आहे. फळ देणारं संचित आहे, नशीब आहे, प्रारब्ध आहे. तुम्ही काही मिळू शकत नाही. नशिबात असेल तरच मिळतं. तुम्ही लाख पटकवा नाही मिळत. प्रयत्नाला प्रारब्धाची जोड लागतेच. माणसाला स्वबळावर श्रीमंत होता येत नाही, हा सिद्धांत आहे. आणि जर माणसाला स्वबळावर श्रीमंत होता आलं असतं तर आज जगातील प्रत्येक माणूस स्वबळावर श्रीमंत झालेला दिसला असता. आज जगामध्ये असे कितीतरी माणसं आहेत की रात्रंदिवस काबाड कष्ट करतायत. शारीरिक काबाड कष्ट, बौद्धिक काबाड कष्ट, दोन्ही काबाड कष्ट करतायत. पण रात्रंदिवस शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करूनही असे कितीतरी माणसं आहेत की त्यांना फक्त दोन टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. का बरं? कष्ट आहेत, शारीरिक आहेत, बौद्धिक आहेत, दोन्ही कष्ट आहेत. का श्रीमंत होता येईना? प्रयत्न आहे, परंतु प्रारब्ध अनुकूल नाहीये. प्रारब्ध अनुकूल असावं लागतं, तेव्हा तुम्हाला श्रीमंती लाभत असते. अन्यथा प्रारब्धाची मदत न घेता श्रीमंत होता आला असतं तर जगातील प्रत्येक माणूस श्रीमंत झाला असता. पण जगात हे चित्र दिसत नाहीये. श्रीमंत 10% असतात, 90% गरीब आहेत, 50% तर दरिद्रेषेखाली आहेत. 2 टायमाच्या भाकरीचा प्रश्न आहे. का? दैव अनुकूल नसतं. भाग्य तेथ विलास. का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी, का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. दैववानाच्या घरी लक्ष्मी राहते, निदैवाच्या घरी लक्ष्मी राहत नाही. का? दैव अनुकूल नसते. आणि म्हणून समाजात लोकांचे जे गैरसमज आहेत की आम्ही आमच्या स्वबळावर श्रीमंत होऊ, शक्य नाहीये. स्वबळावर कधीही श्रीमंत होता येत नाही. प्रयत्न आवश्यकच आहे, तुम्ही प्रयत्न कराच. पण नुसता प्रयत्न दुबळा आहे. त्या प्रयत्नाला प्रारब्धाची जोड हवी आहे. कारण नरवरायाची साक्ष देतात, माऊली लिहितात का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणे. तुकोबाराय म्हणतात, जेत जातो ते कपाळ सांगाती. अगा सटवीचे राती न विसंबीजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. बघा, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणे. सटवी 5वीला बाळाच्या दिवसावर बाळाच्या कपाळावर भाग्य लिहून जाते. अगा सटवीची राती, ती बाळाची 5वी असते आणि 6वी येऊन बाळाच्या कपाळावर त्याचं भाग्य लिहून जाते की त्याला काय काय भोग मिळतील, काय काय रोग मिळतील, तो किती श्रीमंत होईल, किती गरीब राहील, त्याच्या जीवनात त्याला काय काय मिळेल, काय काय सुख आणि काय काय दुःख मिळेल. 6वी बाळाच्या कपाळावर 5व्या दिवशी लिहून जाते. शब्द ज्ञानावर राहायचा आहे. अगा सटवीची राती न विसंबीजे जेवी वाती. आणि म्हणून बाळाच्या 5वीच्या दिवशी बाया त्या दिव्याला विसंबत नाहीत, रात्रभर तेल घालत बसतात की 6वी यायलीये. दिवा जर विजला तर 6वीला बाळाच्या कपाळावर अंधारात भाग्य लिहिता यायचं नाही, एखादं अक्षर चुकीचं पडल. म्हणून बाया रात्रभर त्या दिव्याला तेल घालतात. ज्ञानोबा सांगतात, अगा 6वीची राती न विसंबीजे जेवी वाती. त्या वातीला विसंबू नये, ती वात विजू देऊ नये. हुकून चुकून ती विजली तर अंधारात 6वीला भाग्य लिहिता येत नाही. आणि म्हणून तिथं दिवा तेवत ठेवावा, प्रकाशात 6वी भाग्य लिहून जाते. अर्थात कपाळावर जे लिहिले 6वीने ते तुम्हाला भोगावंच लागतं. जे लिहिले तेच मिळेल, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. नाथ महाराज म्हणतात, स्वयशीनता अहोराती द्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती सज्ञान. नीट आहे का नाथ महाराजाची? स्वयशीनता अहोराती अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती सज्ञान. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, न चढे कोणाचे हाती. अद्रष्ट म्हणजे नशीब. नशिबाशिवाय एक फुटकी कवडी आगो मिळत नाही, मिळवली तर ती टिकत नाही. नशिबात आहे तेवढंच मिळेल. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती. नशिबाशिवाय एक फुटकी कवडी अधिक मिळत नाही, मिळवली तर ती टिकत नाही. पन्हाळ्यातून आलं, मोरीतून गेलं. अर्थात नशिबात आहे तेवढंच मिळेल, त्याहून अधिक तुम्हाला मिळू शकत नाही. मिळवलं लांडीला पण ते टिकत नाही. तात्पर्य, जसा काळा आणि गोरा रंग कशानेच घालवता येत नाही, तसं कपाळावर लिहिलेलं हे कशानेच घालवता येत नाही. हे दानोबारा बोलतायत. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणे. काळा माणूस किती नटू द्या, किती पावडर लावू द्या, स्नो लावू द्या, मेकअप करू द्या, आंघोळ केली काळच. काळे मटकू नये, नटू नये, काळच.
गोर गोरच. गोऱ्याला किती डांबर लावा, खपली धरील खाली पडेल, गोर गोरच. काळ्याने किती नोट द्या, काळं काळच. जसा काळा आणि गोरा रंग कशानेच घालवता येत नाही, तसं कपाळावर लिहिलेलं कशानेच घालवता येत नाही. ते भोगूनच पार पाडावं लागतं. आणि कपाळावर जे लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला भोग आणि रोग, सुख दुःख, श्रीमंती गरिबी लाभत असते. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की जेथे जातो तेथे कपाळ सांगती. जेथे जातो तेथे कपाळ सांगती. हे कपाळावर जे लिहिले ते आमच्या संगती असते. तसे तसे भोग मिळतात, तसे तसे रोग मिळतात, तसे तसे सुख दुःख, दारिद्र्य, श्रीमंती वगैरे मिळत असते. आणि म्हणून हा सिद्धांत आहे की भाग्य आहे, प्रयत्न आहे, पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड हवी. प्रयत्नाला प्रारब्धाची जोड नसेल तर श्रीमंती स्वबळावर लाभत नाही. मी बोलून गेलो एकदा की असे जगात लाखो माणसं आहेत, करोडो माणसं आहेत की रात्रंदिवस शारीरिक मानसिक काबाड कष्ट करतात, पण एवढे काबाड कष्ट करूनही त्यांना 2 टायमाची मुश्किलीने भाकरी नशीब होते. त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. का? प्रयत्न आहे, पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड नाहीये. एकटा प्रयत्न दुबळा पडतो. प्रयत्नाला प्रारब्धाची जोड असली तरच तुम्हाला श्रीमंती लाभते, अन्यथा नाही. हा सिद्धांत आहे. आणि मग ज्ञानोबा लिहितात की भाग्य तेथ विलास. भाग्य अनुकूल असेल तरच विलास आहे, श्रीमंती आहे, अन्यथा नाही. तुम्ही लाख पटकावा, लाख प्रयत्न करा, तुम्ही सोन्याला हात लावला तर त्याची माती होईल, भाग्य अनुकूल नसेल तर. आणि भाग्य अनुकूल असेल तर मातीला हात लावा, त्याचं सोनं होईल. का? भाग्य अनुकूल. भाग्य तेथ विलास, ज्ञानोबाचे शब्द आहेत. भाग्यात जर श्रीमंती असेल, भाग्य अनुकूल असेल, प्रयत्न तर हवा आहे, पण भाग्यात श्रीमंती असेल तर ती प्रयत्नासोबत तुमच्या जीवनात आपोआप चालून येते. प्रयत्न आहे, मी प्रयत्न नाही असं नाही म्हणत. दे रे हरी पलंगावरी असं बोलत नाही, शास्त्रे असं बोलत नाही, ज्ञानेश्वरी गाथा असं सांगत नाही की दे रे हरी पलंगावरी झोपोंडा श्रीमंतीला, असं नाही. ते प्रयत्न तुम्हाला ते प्रारब्ध तुम्हाला हातपाय हलावायला होतं. प्रयत्न आहे, पण प्रयत्नाला प्रारब्ध अनुकूल असेल तर श्रीमंती तुमच्या घरात जसं नारळात पाणी आपोआप येतं, तशी श्रीमंती तुमच्या घरात आपोआप चालत येते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकदा एक मनुष्य 2 दिवसाचा उपवासी, भूक लागली म्हणून शेतात गेला, एका बोरीला दगड मारू लागला. बोरं पाडावीत आणि खावीत यासाठी बोरीला दगड मारू लागला. पण तिथून बाजूने रस्त्याने एक राजाची स्वारी चालली होती. दगड मारता मारता एक दगड चुकून नीट गेला आणि राजाच्या मस्तकात बसला. राजाचं कपाळ फुटलं आणि बळबळ बळबळ रक्त गळू लागलं. आता राजा तो. शिपाई धावले, या माणसाला पकडलं, राजापुढे नेऊन उभा केलं. या शिपाईला वाटलं तर राजा नक्की याला फाशी शिक्षा देतोय. राजा तो, कपाळ फुटले, रक्त वाहिले. पण हा मनुष्य गयावया करू लागला, राजाच्या पाय पडला, म्हणले राजासाहेब माफ करा, माफ करा, गरीब माणूस आहे, 2 दिवस झालो म्हणले माझ्या पोटात अन्न नाहीये, उपवाशी 2 दिवसाचा, पोटाची आग भागवाई म्हणून मी बोरीला दगड मारत होतो, बोरो खावा म्हणलं, चुकून तुम्हाला दगड लागला, मुद्दाम नाही मारला, मला माफ करा बाबा. राजाच्या मनात दया निर्माण झाली आणि राजा विचार करू लागला की माझ्या राज्यात माणसं 2-2 दिवस उपाशी आहेत आणि मला पताही नाही, मी असला कसला राजा. झाडाला दगड मारलं तर त्या बदल्यात झाड फळ देतं. झाडाला इजा केली, झाडाला दगड मारला म्हणजे इजा केली, झाडाला इजा केली, झाडाला दगड मारला तर त्या बदल्यात झाड फळ देतं. मग यांनी मला दगड मारलाय तर मी याला शिक्षा कशी देऊ? मी झाडापेक्षा वाईट आहे का? मी झाडापेक्षा वाईट आहे का? झाडाला दगड मारला, इजा केली तर झाड फळ देतंय, मला दगड मारला तर मी शिक्षा कशी देऊ? मी झाडापेक्षा वाईट आहे का? राजाला दया आली. राजाने त्याला जवळ घेतलं, पाठीवून हात फिरवला, म्हणले बाबा, आपल्या सरदारला सांगितलं, प्रधानाला, की याला आपल्या हिश्श्यातली, आपल्या राज्यातली 5 एकर जमीन द्या, 1 बैलगाडी द्या, 2 बैल द्या आणि 22,000 रुपये द्या आणि जा म्हणले बाबा सुखाने संसार कर. याला म्हणायचं भाग्य तेथे विलास. भाग्य अनुकूल आहे, श्रीमंती आपोआप चालत आली. कशी आली? नारळात पाणी आहे, नारळात पाणी आलं, कसं आलं? आपोआप आलं. भाग्य अनुकूल आहे, श्रीमंती आली, 5 एकर शेती आली, 22,000 रुपये आले, बैल आले, गाडी आली, श्रीमंती आली. कशी आली? आपोआप आली. का? भाग्य अनुकूल आहे. भाग्य अनुकूल असेल, श्रीमंती चालत येते. भाग्याची निवडशी कडी कुलप तोडून येते. भाग्य अनुकूल आहे, असावं लागतं तर येते. एकदा एक मनुष्य जीवनाला वैतागला आणि मला आत्महत्या करायची, मला मरायचे. अनेक वाईट कामं करू लागला, पण त्याला काही मरण येईना. सापाच्या बिळात, त्या वरळात हात घालून बसला, पण साप चावाना, मरणच येईना. म्हणले मग एक गोष्ट करू, चला बरं म्हणले, राजाच्या दरबारात जाऊन राजाच्या थोबाडात मारू म्हणले. राजा फाशी शिक्षा दिली आपल्याला. गेला दरबारात, सगळ्या लोक आपली गारणं सांगलेत,
हे बसलं, हे उठलं, म्हणले मला काय सांगायचं, काहीच सांगायचं नव्हतं, पण उठलं, म्हणले सांगायचं, गेलं राजाकडे. काही सांगितलं ना, राजाच्या मुस्काळात थोबाडात मारली, जोरात थोबाडात मारली राजाच्या. तसं राजाचा मुकुट पडला आणि त्या मुकुटातून एक सापाचं पिल्लू निघलं आणि ते चिंग 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 पळू लागलं. राजाने पाहिलं, यांनी मारलंय, पण माझा मुकुट पडला आणि त्या मुकुटातून सापाचं पिल्लू निघलंय. यांनी मारलं नसतं, ते साप चावला असतं, मी मेलो असतो. राजाने त्याला फाशी शिक्षा दिली नाही, त्याला 1 लाख रुपये बक्षीस दिलं. याला म्हणायचं भाग्य तेथे विलास. हा मरण मागायला गेला, पण याला 1 लाख रुपये मिळाले. भाग्य अनुकूल आहे. भाग्य तेथे विलास. भाग्याचे निवडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घररी गे. व्यवसाय निमित्त फळ देतेसे संचित. तुकोबर आहे. भाग्यानुकूल असेल तर नारळात जसं आपोआप पाणी येतं, तसं श्रीमंती तुमच्या घरात आपोआप चालून येते. भाग्य अनुकूल असावं. प्रयत्नवाद तर हवाच, पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड हवी, तर आणि तरच श्रीमंती लाभते, अन्यथा नाही. आणि जर आपल्या स्वबळावर श्रीमंती लाभत असती तर एका रस्त्याला 10 दवाखाने आहेत. 2-3 लोकांचे चांगले चालतात, 7-8 लोकांचं टमराळ वाजतं, कपाळाला हात लावून बसतात, खुर्चीत झोपा काढतात, रडत बसतात, नाही तर दवाखाने बंद करतात. एका गल्लीत 10-12 दुकानं असतात, जनरल स्टोअर, किराणा दुकान. 4-5 लोकांचे चांगले चालतात, 4-5 लोकांचं चालत नाही. का? प्रयत्न आहे, प्रारब्ध अनुकूल नाही. एकच डिग्री, एकच स्किल, एकच हँड, सगळे सर्जन आहेत, सगळे फिजिशियन आहेत, मोठ्या मोठ्या डिग्री आहेत, MBBS, MD, MS आहेत. एका लाईननी दवाखाने टाकलेत, 10-12 दवाखान्यात. 3-4 लोकांचे खूप तुफान चालतात, 7-8 लोकांचे चालतच नाही. आता काही लोक लबाड्या करून चालवतात, तो भाग निराळा, पण काही लोकांचे चालतात, काही लोकांचे चालत नाहीत. का? डिग्री एक, शिक्षण एक, सगळे एक आहे ना, पण कोणाचं चालतं कोणाचं नाही. का? प्रयत्न आहे, प्रारब्ध अनुकूल नाही. भाग्य तेथे विलास. भाग्य अनुकूल असावं, प्रयत्न असावा, त्याला प्रारब्धाची जोड असावी, श्रीमंती लाभते. आणि म्हणतो तुकोबाराय म्हणतात की प्रारब्धेची जोडे धन. धन जोडायचं, नशीब अनुकूल लागतं. नशीब अनुकूल असेल तरच धन मिळेल, अन्यथा नाही. पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या, प्रारब्धेची जोडे धन. नशीब अनुकूल असेल, प्रारब्ध अनुकूल असेल तर आणि तरच धन मिळेल, अन्यथा नाही. आणि नशीब अनुकूल नसताना धंदा टाकलाय, परंतु नशीब अनुकूल नाहीये, आणि मग तिथं लांडी लावडी करून, खोटी प्रॅक्टिस करून, खोटं दुकान चालून, काटा मारून, चुकीचा भाव लावून, चुकीच्या मार्गाने, लबाडीने जर त्या व्यवसायातून पैसा काढलाच किंवा भ्रष्टाचाराने पैसा घरात आणलाच, तर तो पैसा हत्तीने खाल्लेल्या कवटासारखा निघून जातो. तुम्ही म्हणाल हत्तीने खाल्ले कवट निघून जातो, काय भानगडे? तुम्ही हत्तीला कवट खाऊ घाला आणि सकाळी त्या हत्तीचं शेण चापा, ते कवट अलगद जसंच्या तसं त्याच्या शेणात मागून पडतं, ॲनस मधून, गुदद्वारातून. आणि ते कवट फोडा, त्यातला मगज गायब झालेला असतो. कवट तर शाबीत आहे, कुठं तडकलं नाही, फुटलं नाही, पण त्यातला मगज गायब झाला. हत्तीने कवट खाल्ले, अख्खाच्या अख्खा कवट संडासमध्ये त्याच्या शेणामध्ये मागून पडतं गुदद्वारातून. कवट कुठं तडकलं नाही, फुटलं नाही, पण त्यातला मगज गायब झाला. कसा गायब झाला? हत्तीने पचवला. कसा पचवला? उत्तर नाही, आपोआप गायब झाला. तसंच दुकानदारी चालत नाही, पण लबाडीने चालवण्याचा प्रयत्न केला, लबाडीने धन घरात आणलंच, तर तुमची संपत्ती ही गायब होते, त्या हत्तीने खाल्लेल्या कवटासारखी, ती टिकत नाहीये. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय. निदैवी हात, व्यवसाय टाकलाय पण भाग्य अनुकूल नाहीये, धंदा चालणारच नाही. निदैवी हात, निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राज्याचे परिहाय बळाया. एखादा राजा आहे त्याला मंत्रिमंडळच नाहीये, राज्य मोडकळीस येतं. धंदा टाकलाय पण दैव अनुकूल नाहीये, निदैवी आहे, व्यवसाय धंदाही मोडकळीस येतो. नीट आहे का? राजा आहे त्याला मंत्रिमंडळ नाहीये, राज्य मोडकळीस येतं. धंदा टाकलाय, भाग्य अनुकूल नाहीये, निदैवी आहे, धंदाही मोडकळीस येतो. निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राज्याचे पर्याय बळाया. ज्ञानोबा. कापड दुकान टाकलंय, निदैवी आहे, नाही चाललं. निदैवाचे व्यवसाय नाही चाललं, दैव अनुकूल नाही, बंद केलं. किराणा दुकान टाकलं, निदैवी आहे, दैव अनुकूल नाही, नाही चाललं, बंद केलं. खताचं दुकान टाकलं, निदैवी आहे, दैव अनुकूल नाही, नाही चाललं.
वैतागून बंद केलं, शेती करू लागला, ऊस लावला, दुष्काळ पडला, विहीर आटली. दैव अनुकूल नाही, निदैवाचे व्यवसाय. तुम्ही निदैवी असाल तर लाख प्रयत्न करा, नाही मिळत. मी बोलून गेलो, निदैवी आहे ना, सोन्याला हात लावला माती होईल. दैव अनुकूल आहे, मातीला हात लावा सोनं होईल. दैव अनुकूल असावं. आणि दैव गतजन्मातील पाप पुण्यानं घडत असते. गतजन्मातले गडगंज पुण्यवान लागतात तेव्हा दैव अनुकूल असतं, दैव घडतं. गतजन्मातले पापी असाल तर दैव घडत नाही, दैव साथ देत नाही. आणि म्हणून दैवात नसताना, दैवात असेल तर लक्ष्मी, पैसा, धन, कडी कुलप तोडून तुमच्या घरात येईल. पण दैवात नसेल आणि दैवात नसताना लबाडीने जर लक्ष्मी घरात आणलीच, धंदा टाकल्या पण चला ना, मग खोटं नाटक कर, काटा छान, कमी जास्त भाव लाव किंवा भ्रष्टाचार कर, नोकरीतून लोकांचे मुंडके मोडून पैसे आण, कुठल्याही वाम मार्गाने जर लांडी लबाडी करून घरात पैसा आणलाच तर तो पैसा टिकत नाही. तो हत्तीने खाल्लेल्या कवटासारखा निघून जातो. हत्तीने कवट खाल्लं, अख्खं कवट शेणात पडलं, मगच गायब झाला. तसं त्या मगसासारखं तुमची संपत्ती गायब होती. तुम्ही लाखाने आणा, कोटीने आणा, त्या कवटाच्यातला मगच गायब केला हत्तीने. कवट तर शाबीत आहे पण मगच गायब केला. तुम्ही कोट्यावधी रुपये आणले लबाडीने भ्रष्टाचाराने, ती लक्ष्मी गायब होती, तुमच्या घरात टिकत नाही. का? तर लक्ष्मीने शपथ खाल्ली, मी थांबेल तर माझा नवरा भगवान कृष्ण याच्या बाजूला, इतरत्र कुठेही नाहीये. तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथे माझा नवरा कृष्ण उभा तिथेच मी उभी राहील, इतरत्र कुठे उभी राहणार नाही. लक्ष्मीने शपथ खाल्ली, मी कृष्णापाशी उभी असेल, आणि कृष्णाने शपथ खाल्ली मी उभा असेल तर फक्त नीती आणि भक्ती या दोन गोष्टीपाशी. कृष्ण नीती आणि भक्तीपाशी आहे. अर्थात नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी, हे समीकरण. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी. हनुमंत तुकोबाराय बोलतात की माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. देवाने शपथ खाल्ली की माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. अर्जुनाने देवाने अर्जुनाला एक पत्ता सांगितलाय कायमचा, की अर्जुना तुला जर वाटलं कधी की देवाला भेटावं तर मला कुठेही शोधू नको, तुला एक कायमचा पत्ता देतो मी, तिथं नक्की सापडेल. एक वेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा हरपला मी गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. परी तयापाशी पांडवा हरपला मी गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. एक वेळेस मी वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्यांच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चालू आहे. अर्थात देव आपल्या नामापाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे, देव नीतीपाशी उभा आहे. तुम्ही नीती हा शब्द फोडा, न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती असते. आणि जगात एकच वस्तू आहे की जिला कधीच शेवट नाही, ती आहे परमात्मा. आणि म्हणून परमात्मा नीती आहे, नीती हाच परमात्मा आहे. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात बोलतायत, भगवान कृष्ण उद्धवाला सांगतायत की ते नीतीची नीती मी श्रीपती जाण निश्चिती उद्धवा. भगवान कृष्ण उद्धवाला म्हणतायत भागवतात की नीतीचीही मूर्ती म्हणते नीती मी कृष्ण आहे. अर्थात कृष्ण नीती आहे, नीती हा कृष्ण आहे. नीती हाच देव, देव हीच नीती. परमात्मा हीच नीती, नीती हाच परमात्मा. आणि म्हणून नीती आणि भक्तीपाशी कृष्ण उभा आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी उभी आहे, हे समीकरण आहे. मग तुम्ही लांडी लबाडी करून भ्रष्टाचारानं किंवा धंद्यामधून लबाडी करून जर पैसा घरात आणलाच, ही लक्ष्मी आबोले, तिला हात नाही पाय नाही, पिशवीत घातली आणली लांडी लबाडीने भ्रष्टाचाराने, खोट्या नाट्या मार्गाने, धंद्यातून असो भ्रष्टाचारातून असो कशातून असो आणली. पण ही लक्ष्मी आणल्या आणल्या घरात ढुंडाळा घेते, सारं घर ढुंडाळते, शोधते की या घरात माझा कृष्ण कुठं गुप्त रूपानं वास करतो का. प्रत्येक रूम मध्ये जाते, बेडरूम मध्ये जाईल, ड्रॉइंग रूम मध्ये जाईल, चौकात जाईल, टॉयलेट, टेरिस, एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी लक्ष्मी जाऊन शोधेल की माझा नवरा कृष्ण इथं आहे का. कारण तिने शपथ खाल्ली, जिथं कृष्ण तिथं मी उभी आहे. मग या घरात कृष्ण आहे का बघेल, ती शोधेल कृष्णाला. पण घर लबाडाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, खोटा नाटा धंदा करून लबाडीचा पैसा आणणाराचं आहे. अर्थात घर अधर्मी माणसाचं आहे. आणि अधर्मी माणसाच्या जीवनात लबाडी आहे, तिथं भक्ती नाही, नीती नाही. अधर्मी माणसाच्या जीवनात भक्ती नाही, नीती नाहीये. आणि मग जिथं भक्ती आणि नीती नाहीये, जिथं भक्ती आणि नीती आहे तिथंच कृष्ण आहे. आणि हे लबाडाचं घर आहे. आणि मग लबाडाच्या जीवनात भक्ती नाही, नीती नाही, मग तिथं कृष्ण नाही.
लक्षात घ्या, पैसा आणलाय लांडी लबाडीने, घरात आणलाय, लक्ष्मी आणली, पण त्या घरात कृष्णाचा वास नाही. का? कारण घर लबाडाचं आहे. लबाडाचं असल्यामुळे तिथं नीती नाही, तिथं भक्ती नाहीये. नीती नाही, भक्ती नाही म्हणून कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी म्हणते मला निघून जायचंय, मी इथं थांबणार नाही, थांबेल ते कृष्णापाशी. कारण नीती आणि भक्तीपाशी कृष्ण, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. मग जायचं कसं जायचं? तर लक्ष्मी त्या पापी माणसाच्या जीवनात, लबाड अर्थात भ्रष्टाचारी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडत्या निघून जाते. नाथ महाराज भागवतात लिहितायत की दायाद चोर राजा आगी अधर्मे रोग संचरे अंगी हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. हे दायाद या शब्दाचा अर्थ होतो, अर्थात ज्यांनी लबाडीने धन आणले त्याच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी त्याच्या जीवनात 5 शत्रू सोडते आणि या 5 शत्रूच्या मार्फत त्या धनाचा नाश करते, निघून जाते. यातला पहिला शत्रू दायाद. दायाद या शब्दाचा अर्थ होतो आपले भाऊबंद आणि आपली मुलं बाळ वाईट वागतात आणि आपला लबाडीचा पैसा वाईट मार्गात खर्च करतात आणि पैसा निघून जातो आणि आपल्याला भिकायला लावतात. आणि शिवाय त्या लबाडीने पैसा आणलेल्या माणसाला व्यसन असतात, त्या व्यसनातही पैसा जातो. हा दायाद असतो. चोर, त्या लबाडीच्या पैशाची चोरी होते. दायाद चोर राजा, त्या लबाडीच्या पैशावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते. दायाद चोर राजा आगी, त्या लबाडीच्या पैशाला आग लागून ते धन जळतं, नाहीसं होतं. आणि 5वा आहे अधर्मेय रोग संचरे अंगी हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. 5वा शत्रू आहे त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात, मग ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा सारा पैसा खर्च होतो आणि तो भिकायला लागतो आणि म्हणून लबाडीचं टिकत नाही. दायाद चोर राजा आगी अधर्मेय रोग संचरे अंगी हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. तुम्ही लबाडीने आणलंय, धंदा नाही चालत, लबाडीने धंदा केला आणि आणलाय पैसा, तुम्ही भ्रष्टाचार केला, पैसा आणलाय, पण दायाद चोर राजा आगी या 5 शत्रू मार्फत या धनाचा नाश होतो, धन निघून जातं, तुम्ही भिकायला लागतात. यालाच म्हणतात हरामाचं पचत नाही. पन्हाळातून आलं, मुरीतून गेलं. जसं हत्तीने कवट खाल्लं, अलगत कवट बाहेर पडलं, मधला मगच गायब झाला. तुम्ही लबाडीने भ्रष्टाचार पैसा घरात आणलाय, पण तो त्या हत्तीने खाल्लेल्या कवटासारखा गायब होतो, तो पचत नाही, निघून जातो. याला म्हणायचं हरामाचं पचत नाही. आणि म्हणून लबाडी करू नका, भ्रष्टाचार करू नका. भ्रष्टाचार केलाय पण अवलाद व्हायला गेली, काय उपयोग झाला? भ्रष्टाचार केलाय, गडीभर लबाडीचा पैसा दिसतोय, तुम्हाला आनंद वाटतो, पण नुकसान काय झालंय? अवलाद व्हायला गेली. बाप जगतो ते अवलादीसाठी. मनुष्याच्या जीवनातलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन जर काय असेल तर ती आहे अवलाद. आणि आपल्या डोळ्यापुढं आपली अवलाद जर नंगानाच करू लागली तर बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. दायाद हा शत्रू सांगितला मी, 5 शत्रू. दायाद चोर राजा आगी अधर्मेय रोग संचरे अंगी या 5 शत्रूच्या मार्फत लक्ष्मी तुमच्या अधर्माच्या धनाचा नाश करते. यातला दायाद शत्रू फार वाईट आहे. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात, काट्या कोरड्या करतात, आपलं धन लुटतात, आपल्याला कंगाल करतात. आणि लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकवते आणि तुमचा पैसा खर्च करायला लावते आणि तुम्हाला भिकायला लावते. लबाडीचा भ्रष्टाचाराचा पैसा घरात आलाय, तुम्हाला आनंद झालाय, घडीभर पैसा दिसतो, पण अवलाद व्हायला गेली आणि आपल्या डोळ्यापुढं आपली अवलाद व्हायला गेली. हे दुःख पाहून बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बापाचं सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर आपल्या डोळ्यापुढे आपली अवलाद वाईट वागणं. कारण बाप जगतच असतो अवलादीसाठी, त्याचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन असते अवलाद. पण अवलाद बाई बाटली ताटली इकडे झुकली, हे दुःख बापाला सहन होत नाही. बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो, गुडघ्यात मान घालतो आणि म्हणतो, अरे पोरा या पैशाचं नको असं वाटोळं करू, अरे पोरा या पैशाचं नको असं वाटोळं करू, हा पैसा मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत, हा पैसा मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. पोरग म्हणतात जरा दम काढ, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी, जरा दम काढ. पोरग बापाच्या मुंडक्यावर पाय देतं, म्हणतं काढ चावी, आणि बापाचं मुंडकं मोडतच पैसा घेतं आणि वाम मार्गात बाई बाटली ताटली अशा मार्गात खर्च करून टाकतं. पोटी वाईट अवलाद येणं, नालायक अवलाद येणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. तुम्ही अधर्मानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं घरात पैसा आणाल तर लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडेल. लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडेल आणि निघून जाईल. का? लक्ष्मीने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी, कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. घर लबाडाचं आहे, अधर्मी माणसाचं आहे, भ्रष्टाचारी माणसाचं आहे, म्हणून त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाहीये. त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही म्हणून तिथं कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी तर आणली, पण तिला जायचंय. जायचं कसं? तर ती दायाद हा शत्रू मागे सोडते. अर्थात भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात, तुमचं धन लुटतात,
तुम्हाला कंगाल करतात, भिकायला लावतात, आणि तुमची अवलाद लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, ती अवलाद बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकते आणि तुमच्या धनाचा नाश करते आणि शेवटी तुम्ही भिकायला लागता. आणि मग भ्रष्टाचाराचा लबाडीचा पैसा घरात आला, घडीवर पैसा दिसतो, पण अवलाद व्हायला गेली ना. तुम्ही काय कमवलं? पोटी चांगली अवलाद येणं ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते, आणि पोटी नालायक अवलाद येणं ही बापाची सगळ्यात मोठी गरिबी असते. बाप गरीब आहे, खिशात 10 रुपये, पण अवलाद सद्गुणी, बाप टनाटन उड्या मारतो. अवलाद सद्गुणी, बाप लक्षाधीश आहे, कोट्याधीश आहे, पण अवलाद नालायक आहे, गुडघ्यात मान घालून झुरतो आणि रडतो, अर्ध्या वर्षात झुरून मरतो. पोटी वाईट अवलाद येणं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. मग विचार करा, भ्रष्टाचाराचा पैसा पाहिजे का सद्गुणी अवलाद पाहिजे? भ्रष्टाचाराचा पैसा घरात येईल, पण अवलाद व्हायला जाईल. लक्ष्मी त्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकवते, पैसा वाईट मार्गात खर्च करायला लावते, गटारात लोळायला लावते, आणि ती लक्ष्मी निघून जाते. पैसा आला, पण अवलाद व्हायला गेली. मग पैसा पाहिजे भ्रष्टाचाराचा का सद्गुणी अवलाद पाहिजे? ज्याचा त्याने विचार करावा. तुम्हाला भ्रष्टाचाराचा पैसा पाहिजे का सद्गुणी अवलाद पाहिजे? आज ज्याचा त्याने विचार करावा, आणि म्हणून शाने व्हा. आणि म्हणून हरामाचं पचत नाही, लबाडाचं पचत नाही, कारण लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, मी थांबेल तर कृष्णापाशी, कृष्णा शपथ खाल्ली थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. म्हणून जीवनात आधी भक्ती आणा, नीती आणा, कृष्ण जीवनात येईल. कृष्ण जीवनात आला की कृष्णाच्या पायाला जोडून लक्ष्मी आहेचे, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जशी. कृष्णाच्या पायाला जोडून लक्ष्मी आहेचे, मग जिथं कृष्ण आहे तिथं लक्ष्मी स्थिरावेल, तुम्ही गर्भ श्रीमंत व्हाल. आणि जीवनात नीती नाही, भक्ती नाही, मग तिथं कृष्ण नाही, कृष्ण नाही तर लक्ष्मीला थांबायचं नाही, निघून जायचंय. तिने शपथ खाली थांबेल तर कृष्णापाशी. मग लबाडाचं धन या 5 शत्रूमार्फत निघून जातं, शेवटी तुम्ही भिकायला लागता, आणि शेवटी या भ्रष्टाचाराचं पाप माती लागतं आणि नरकाला जावं लागतं, आणि शेवटी अवलादे व्हायला लागते, अवलादे व्हायला जाते. तुम्ही काय कमावलं? शेवटी तुमचा तोटाच झाला. आणि म्हणून भ्रष्टाचार करू नका, लबाडीचा धंदा करू नका, पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम. मुखात विठ्ठल नाम धारण करा, नीती पाळा, जीवनात कृष्ण येईल, कृष्ण आला की लक्ष्मी येईल, तुम्ही श्रीमंत व्हाल. लबाडी करायची गरज नाही. आणि म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. धर्म हा धनाचं कवच असतो. तुम्ही धर्मानं जर धन मिळवलं तर धर्मच त्या धनाचं कवच बनतो, आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. तुम्ही अधर्मानं धन मिळवलं तर अधर्मच त्या धनाचं कवच बनतो, आणि अधर्मच त्या धनाचा नाश करतो. नाथ महाराज याची साक्ष देतात. जयाच्या द्रव्याशी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेची लक्षण हरी सांगे. करुणी अतिसायास जोडला अर्थ बहुवस, त्याशी अधर्मे आला नाश तोची विलास हरी सांगे. अधर्मानं धन मिळवलं, अधर्म त्याचं कवच बनतो, अधर्म त्या धनाचा नाश करतो. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते, दायाद असतो, त्याला आग लागते, नाना प्रकारचे रोग होतात, इन्कम टॅक्सची धाड पडते. हे 5 शत्रू अधर्माच्या धनाला चिटकून असतात. आणि म्हणून अधर्माने धन आणलंय, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो. अधर्मच चोराला जाऊन सांगतो की या घरात अधर्माचं लबाडीचं धन आहे, अधर्म चोराला घेऊन येतो आणि तुमच्या धनाची चोरी होते. धर्माचं धन आहे तर धर्मच त्याचं कवच बनतो आणि त्याचं रक्षण करतो. धर्माचं इमानदारीचं जर धन घरात असेल, तुम्ही 8 दिवस घर उघडं टाकून जा, त्याची चोरी होणार नाही. शब्द ज्ञानोबरायाचा आहे, शब्द नाथ महाराजाचा आहे. धर्म हा धनाचं कवच असतो. धर्माला धन मिळवलंय, नीतिमत्तेने इमानदारीने धन मिळवलंय, 8 दिवस जर हुकून चुकून घर उघडं राहिले, कुठे फिरायला गेले तर तुमच्या घरात चोरी होणार नाही. का? ते धर्माचे, धर्म त्याचं कवच बनवून रक्षण करत असतो. धर्म हा धनाचं कवच असतं. पण अधर्माचं आहे, तुम्ही 7 खोल्याच्या आत झोपा, चोर ते 7 कुलप उघडीत येतो, तुमच्या नरड्याला तलवार लावतो, काढ म्हणतो चावी, नाही तर मारून टाकतो. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. धर्म हा धनाचं कवच असतो, धर्म त्याचं रक्षण करतो, पिढ्यानपिढ्या ते धन टिकतं. अधर्माचा असेल तर अधर्म त्याचं कवच बनतो, त्याचा नाश होतो. या 5 शत्रूमार्फत दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, आणि ती लक्ष्मी निघून जाते, शेवटी तुम्हाला भिकायला लावते. आणि म्हणून जन्माला येताना तुम्ही संपत्ती मिळवण्याचं भाग्य घेऊन आलात, त्या भाग्याने संपत्तीही लाभली, पण या संपत्तीला, या भाग्याला या जन्मातल्या नीतीची संगती द्या. तुम्ही गेल्या जन्मातले पुण्यवान आहेत, भाग्यवान आहेत, या जन्मात भाग्य घेऊन आले, या भाग्याने तुम्हाला श्रीमंती लाभली, पण या श्रीमंतीला या जन्मातल्या नीतीची संगती द्या. ते भाग्य वर्षभर बळावेल आणि टिकवेल, ते भाग्य वर्षभर बळावेल आणि टिकेल.
पण या श्रीमंतीला अनितीची अधर्माची जोड दिली तर ते भाग्य अर्थात ते नशीब तुमच्यावर रुसल आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल. माझं वाक्य पुन्हा ऐका. तुम्ही गतजन्मातले पुण्यवान आहात, भाग्यवान आहात, भाग्य घेऊन आलात, भाग्याने श्रीमंती लाभली. या श्रीमंतीला या जन्मातल्या नीतीची आणि धर्माची संगती द्या, ते भाग्य बळावेल, वरचेवर टिकेल. अर्थात ती श्रीमंती बळावेल, वरचेवर टिकेल. परंतु या श्रीमंतीला तुम्ही अनितीची अधर्माची जर जोड दिली तर हे भाग्य, हे नशीब तुमच्यावर रुसेल आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल आणि तुम्हाला एक ना एक दिवस दारिद्र्य येईल. ज्ञानवाराची साक्ष देतात आणि माऊली लिहितात, अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. अद्रष्ट झाली उदासू. तुमच्या जीवनात भाग्याने श्रीमंती आली, पण त्या श्रीमंतीला अधर्माची अनितीची जोड दिली तर ते भाग्य, ते नशीब तुमच्यावर उदास होतं, तुमच्यावर रुसतं आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते. कशी? पुनवेकडून अमावस्याकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेनं कमी होतो आणि अमावस्याला संपतो, तसं तुमचं नशीब तुमच्यावर रुसतं, कलेकलेनं कमी होतं आणि एक दिवशी संपतं आणि तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्ही भिकायला लागता. आणि म्हणून अधर्म अनिती टाळा, पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम. चोखा महाराज. नीती इमानदारी पाळा, धर्म पाळा, धर्मानं धन मिळवा, ते टिकेल. अधर्मानं आणाल तर भाग्य क्षीण होतं. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भाषे देहीचे चिन्ह. नाथ महाराज. अधर्मानं धन आणलं तर भाग्य क्षीण होतं, ते लयाला लागतं आणि तुम्ही भिकायला लागता. ज्ञानोबराय म्हणतात की अद्रष्ट झाली आहे उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. नाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज दोघांनी साक्ष दिली. नाथ महाराज काय बोलले? अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भाषे देहीचे चिन्ह. अधर्मानं भाग्य क्षीण होतं, अर्थात लबाड वागल्यानं भाग्य क्षीण होतं, भाग्याला उतरती कळा लागते, दारिद्र्य येतं. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात. अद्रष्ट झाली आहे उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. श्रीमंती आहे, पण या जन्मात श्रीमंत आहे तुम्ही, पण त्याला अधर्माची अनितीची संगती दिली तर ते नशीब तुमच्यावर रुसतं, त्याला उतरती कळा लागते आणि एक ना एक दिवस तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्ही भिकायला लागता. अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. इमानदारीचं धन असेल, नीतीचं धन असेल, अर्थात धर्मानं धन मिळवलं तर धर्म त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्याचं रक्षण करतो. अधर्मानं धन मिळवलं तर अधर्म त्या धनाचं कवच बनतो आणि त्या धनाचा नाश करतो. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, या 5 शत्रुमार्फत. आणि म्हणून मी बोललो तुम्हाला की प्रयत्न आहे, पण प्रयत्नाला भाग्य अनुकूल असावं. प्रयत्नवादासोबत प्रारब्धवाद असावा. तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्हाला धन लाभेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की प्रारब्धेची जोडे धन. प्रारब्ध अनुकूल असेल तरच धन लाभतं, अन्यथा नाही. तुकोबाराय बोलले, नाथ महाराज बोलले, ज्ञानेश्वर महाराज तेच बोलले. भाग्य तेथ विलास. भाग्य अनुकूल असेल, प्रारब्ध अनुकूल असेल तर धन मिळतं, अन्यथा मिळत नाही. अर्थात प्रारब्धानं धन जोडता येतं, प्रारब्ध अनुकूल नसेल तर जोडता येत नाही. म्हणून तुकोबारायच्या अभंगात म्हणतात की प्रारब्धेची जोडे धन, पुढे म्हणतात प्रारब्धेची वाढे मान. प्रारब्धानं धन मिळतं, प्रारब्धानंच मान वाढतो. तुकोबारायच बोलतात की अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. लाखो पटका, तुम्ही लाखो पटका. बरेचसे लोक लोडबोड करतात, चमचेगिरी करतात, याच्या पुढं पुढं कर, त्याच्या पुढं पुढं कर, पॉश कपडे घाल, मेकअप कर, टीव्हीवर ये, याच्यावर ये, त्याच्यावर ये, फलाण्यावर ये, बिस्ताने. कशासाठी? प्रसिद्धीसाठी, मान मिळवण्यासाठी लाख प्रयत्न करतात, पण नाही मिळत. का? भाग्य अनुकूल नाही. तुकोबारायचा शब्द आहे अन्न मान धन. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. तुम्हाला मिळणारा अन्न, मान, सन्मान आणि धन हे प्रारब्धानच मिळतं, तुमच्या स्वबळावर मिळत नाही. आज कुणाला वाटत नाही मी प्रसिद्ध असावं, फेमस असावं? थोडे गिनेचिने लोक फेमस प्रसिद्ध आहेत. का? भाग्य अनुकूल आहे. आम्हाला वाटतं आम्ही फेमस व्हावं, प्रसिद्ध व्हावं, पण नाही होत. का? भाग्य अनुकूल नाही. प्रसिद्धी कुणालाही लाभत नाही, मान कुणालाही लाभत नाही, भाग्य अनुकूल असावं लागतं. आणि मग तुकोबाराय म्हणतात की प्रारब्धेची वाढे मान. आणि मग पटकू नका, उगा बेजार होऊ नका. तुकोबारायांनी स्पष्ट शब्द सांगितलंय की प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. काय म्हणतात तुकोबाराय? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. धन, मान, सन्मान या गोष्टी जर प्रारब्धानच मिळत असतात तर मग रिकामा अफसोस करून काय कामाचं आहे? रिकामी चिंता करून काय कामाचे? काळजी करून काय कामाचे?
उगी हळहळ तळतळ करून काय कामाचे? जर सगळं नशिबानेच मिळत असेल तर आटापिटा कशा करता? हा सोस कशा करता? सोस म्हणजे दुःख, अफसोस, चिंता. सगळं जर धन मान हे प्रारब्धानच मिळतंय तर मग तुकोबारा म्हणतात की बाबा तू विनाकारण सोस करू नको आणि गुपचूप रान पांडुरंगाला शरण जा, तुझं कल्याण होईल. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि मग तुकोबारा लिहित आहेत की सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. तुकोबाराय म्हणतात की हा शास्त्र सिद्धांत आहे की इथं मिळणारी प्रत्येक गोष्ट नशिबानच घ्यावी लागते. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती यावे काकुळतीसी आता. चरण बघा तुकोबारायचं. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती यावे काकुळतीसी आता. जे काय आहे ते सगळं प्रारब्धाच्या नशिबाच्या हातात आहे. काकुळतीला यावं एवढंच आमच्या हातात आहे. तडफडत राहावं एवढंच आमच्या हातात आहे. अरे मग का म्हणून तडफडता? का विनाकारण सोस करता? महाराज तेच म्हणतात, सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. अरे का सोस करतो? सोस म्हणजे अफसोस, अफसोस म्हणजे दुःख, खेद. अरे का खेद करतो? का दुःख करतो? का चिंता करतो? का तडपडतो? का झुरतो? या सगळ्या गोष्टीला सोस म्हणतात. महाराज म्हणतात बाबा सोस करू नको, का सगळं नशिबाच्या हातात. तुम्हाला कसं जगवायचंय नशीब ठरवतं. नशीब जगवेल तसंच तुम्हाला जगावं लागतं. त्यात हस्तक्षेप करता येत नाही. हा जर शास्त्र सिद्धांत आहे तर तू सोस करतो का? तू हळहळ करतो का? तू तडपतो का? तू दुःख का करतो? तू चिंता का करतो? तू अफसोस का करतो? अर्थात तू सोस का करतो? ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देव ठेविले तैसेचे राहावे. शेवटी सगळंच जर नशिबाच्या हातात आहे, नशिबानच मिळतंय, नशिबाशिवाय मिळत नाही. मिळणारं धन, मिळणारा मान नशिबानच मिळतो, प्रारब्धानच मिळतो. हा शास्त्र सिद्धांत आहे. तर तू सोस करतो का? खेद करतो का? दुःख करतो का? तडपडतो का? हे तुकोबाराय म्हणतात की तू सोस करू नको. हे सगळं नशिबावर सोड, नशिबावर सोड. तू या गोष्टीचा सोस करू नको. काय कर मग? भज मना पंढरी राया. चुपचाप पांडुरंगाला शरण जा आणि रामकृष्ण हरी नामाचं भजन कर, शहाणा असेल तर. तुकोबाराय पुढे म्हणतात की सगळं नशिबाच्या हातात आहे. तुम्हाला जीवनात मिळणारं सुख आणि मिळणारं दुःख हे सुद्धा नशिबाच्याच हातात आहे. तुम्हाला मिळणारी श्रीमंती, तुम्हाला मिळणारा मान हा नशिबाच्या हातात आहे. तसंच तुम्हाला मिळणारं सुख आणि तुम्हाला मिळणारं दुःख हे नशिबाच्याच अर्थात प्रारब्धाच्याच हातात आहे. मग तुम्ही परेशान होऊ नका, सोस करू नका. तुम्ही शांत राहा, पांडुरंगाला शरण जा. का? तर तुम्हाला मिळणारे श्रीमंती, मान, सन्मान, तुम्हाला मिळणारं सुख आणि दुःख हे सगळं नशिबानं प्रारब्धानंच घ्यावं लागतं. म्हणून सोस करू नका. आणि तुकोबाराय पुढच्या चरणात बोलतायत की प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. तिसऱ्या चरणात महाराज बोलतायत प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. ज्याप्रमाणे जीवनात धन आणि मान हा प्रारब्धानं नशिबानंच मिळाला, तसं जीवनात मिळणारं सुख आणि दुःख हेही नशिबानं प्रारब्धानंच मिळतं, प्रारब्धानंच मिळतं. आणि म्हणून जीवनात मिळणारी रोगराई सुद्धा, दुःख सुद्धा, संकट सुद्धा प्रारब्धानंच मिळत असतात. मी बोलून गेलो का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवण्याने. कपाळावर लिहिले ते कशानेच मोडता येत नाही. जे सट्टीविनी लिहिले 5व्या दिवशी तसाच तुम्हाला भोग मिळेल, तसाच तुम्हाला रोगराई मिळेल. ती भोगूनच पार पाडावं लागेल. आणि मग जीवनात येणारी संकट आणि रोगराई, जसा पैसा नशिबानंच आला, मान नशिबानं आला, तसा जीवनात येणारी संकट आणि रोगराई सुद्धा नशिबानंच येत असतात. कारण ते सटविनी 5व्या दिवशी लिहिले असतात. तसा तसा भोग द्यावाच लागतो. जेतो जाते ते कपाळ सांगत का ललाटीचे लिहिले. रोगराई आम्हाला जंतूमुळे होते. मॅक्झिमम रोग हे बॅक्टेरियामुळे, व्हायरसेस, फंगस, मॅक्झिमम बॅक्टेरियामुळे रोग होतात. सगळेच आले, व्हायरसेस बी आले. रोग हा जीवजंतूमुळेच होतो. परंतु ते जंतू आमच्यापर्यंत आणून पोहोचता करण्याचं काम आमचं नशीब करत असतं. हा मुद्दा लक्षात घ्या. इतरही रोग आहेत, कंजेनाटल आहेत, ॲलर्जिक आहेत, पण मॅक्झिमम हे बॅक्टेरियल रोग आहेत. रोग हा जंतूमुळेच होतो. परंतु तो जंतू आमच्या शरीरापर्यंत आणून पोहोचता करण्याचं काम आमचं प्रारब्ध, आमचं नशीब करत असतं. हा मुद्दा लक्षात घ्या. आदरणीय बाबा आमटे
आदरणीय मिसेस बाबा आमटे, आदरणीय मदर टेरेसा, या 3 महाविभूती, हे 3 महान व्यक्तिमत्व रात्रंदिवस महारोग्याच्या पुवात खेळत होते. पुवात. या 3 महापुरुषांनी, या 3 विभूतींनी, महाहस्तींनी रात्रंदिवस महारोग्याच्या पट्ट्या कराव्यात, त्यांच्या रक्तात, पुवात, हात बुडवावेत, बोट बुडवावेत. त्यावेळेस तर ग्लोजही नव्हते, आता आले ग्लोज. रात्रंदिवस या 3 विभूती महारोग्याच्या पुवात खेळले. अर्थात महारोगाच्या जंतूसोबतच खेळले. पुवात जंतूच होते महारोगाचे, लेप्रसीचे, रक्तपितीचे. रात्रंदिवस या 3 माणसांनी रक्तपित्याच्या पुवात आणि रक्तात खेळूनही या 3 लोकाला रक्तपिती अर्थात महारोग झाला नाही. याला नशीब नाही म्हणावं तर काय म्हणावं, याला प्रारब्ध नाही म्हणावं तर काय म्हणावं. रात्रंदिवस महारोगाच्या पुवात खेळलेत, बॅक्टेरियात खेळलेत, महारोगाच्या जंतूत खेळलेत, आणि तरी या 3घांना महारोग झाला नाही. हे नशीब नाही तर काय, हे प्रारब्ध नाही तर काय. मग आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, अहो नशिबाच्याच हातात आहे. घरात एखादा रगतपित्या माणूस असेल, बायको रोज रात्रंदिवस त्या रगतपित्याच्या सानिध्यात असते, पण ते बायकोला रगतपिती होत नाही. पण गावात एखादा माणूस नखरेला असते, रगतपित्या दिसला महारोगाचा माणूस की नाकाला पदर लावते, लांबून पळतं, अरे रगतपिती आला, रगतपिती आला, पळा 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 पळा. काय बोलतं कळतंय का. रगतपित्याचा माणूस आहे, महारोगी. घरात बायको 24 तास त्याच्या सेवेत आहे, पण ते महारोग त्या बायकोला होत नाही त्याच्या सानिध्यात असून. पण गावातलं एखादं रगतपित्या पाहायला की 50-100 फुट लांबून पळतं वाकडं करून, वाकडे करून, अरे रगतपित्या आला, रगतपित्या आला, पळा पळा पळा. नशीब म्हणतं किती पळ, नशीब म्हणतं किती पळ, मी तुला गाठणार, मी तुला गाठणार. वयाच्या 40व्या वर्षी सटिवने तुझ्या कपाळावर रगतपिती लिहिलेली आहे, महारोग लिहिलाय. तुला वयाच्या 40व्या वर्षी महारोग होणारच. नशीब म्हणतं मी तुला गाठेल, आणि नशीब गाठतच. वयाच्या 40व्या वर्षी तुम्हाला महारोग होतोच, नशीब गाठतं. वयाच्या 40व्या वर्षी सटवीन लिहिलंय ना, मग तुम्हाला 40व्या वर्षी महारोग होणारच. तू किती पळ, नशीब गाठतं, तुला महारोग होतोच. नशीब म्हणतं किती पळ, वयाच्या 45व्या वर्षी सटवीने तुझ्या कपाळावर डायबिटीस लिहिलाय, तू किती पळ, तुला वयाच्या 45व्या वर्षी डायबिटीस होईलच. नशीब म्हणतं मी तुला गाठेलच, नशीब गाठतच. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, नशीब गाठतच. नशीब म्हणतं तू किती पळ, सटवीने किंवा नशिबाने तुझ्या कपाळावर वयाच्या 60व्या वर्षी कॅन्सर लिहिलाय, वयाच्या 60व्या वर्षी कॅन्सर होतोच, नशीब गाठतच, गाठतच. नशीब म्हणतं कितीही पळ, मी तुला गाठील. रगतपित्या माणूस पाहिला 50 फुटावर नाकाला कपडा लावून पळतो ना, पळ म्हणले, किती पळ. पण जर तुझ्या कपाळावर रगतपिती लिहिली असली सटवीने तर 40व्या वर्षी मी तुला गाठेल आणि तुला रगतपिती देऊनच सोडेल. नशीब बलवान. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काही न चले तयापुढे. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काही न चले तयापुढे. तुको वर आहे. नशीब बलवान, ते गाठत. नशिबानं गाठलं. घरातील माणसाचा रगतपित्या मनुष्य, घरातील माणसाचा कोणाचा रेजिस्टन्स कमी असेल, कोणाचा जास्त असेल, आमचे डॉक्टर लोक शंका घेतील की त्या घरातल्या माणसाचा रेजिस्टन्स चांगला असेल, प्रतिकारक शक्ती, रोग प्रतिकारक, म्हणून त्यांना झाले नसेल लेप्रसी. सगळ्याचाच रेजिस्टन्स चांगला असतो का, कोणाचा कमी असतो, कोणाचा जास्त असतो. पण रोग जंतूच जर कारणीभूत असतील तर एखाद्याला तरी हो ना घरात, पण नाही होत असं पुष्कळदा. एखाद्याला होईल पण घरातल्या सगळ्या मेंबरला होतं असं नाही. 24 तास त्याच्या कपड्यात लोळतात, उठतात, बसतात, त्या ताटात खातात पितात, रगतपित्या माणसाच्या सानिध्यात, त्याला नाही होत. घरातल्या इतर मेंबरला नाही होत रगतपिती. सगळ्याचाच रेजिस्टन्स चांगला आहे का, ठीक आहे, रेजिस्टन्स कमी असल्यावर रोग होईल मान्य, पण सगळ्याच फॅमिली मेंबरचा रेजिस्टन्स चांगला आहे काय. अहो बायकोला 24 तास त्याच्या सानिध्यात तिला व्हाय ना, आणि जे नाकाला पदर लावून पळत त्याला होतो. हा सगळं प्रारब्धाचा खेळ आहे. रोग बॅक्टेरियामुळेच होतो, पण त्या बॅक्टेरिया आमच्या शरीरापर्यंत आणून पोहोचतं करण्याचं काम आमचं नशीब करतं, प्रारब्ध करतं, आणि आम्हाला तो रोग होतो. अहो बाबा महाराजांनी त्या 3 माणसाचं उदाहरण दिलं मी, बघा ना. 24 तास लेप्रसीच्या पेशंटच्या रक्तपित्याच्या सानिध्यात पोहात आणि रक्तात खेळले. का त्यांचं शरीर काय लोखंडाचं आहे का, त्यांना का नाही झाला महारोग. त्यांच्या कपाळावर सटवीने महारोग लिहिलाच नव्हता, म्हणून त्यांना महारोग झाला नाही. हेच त्याचं उत्तर आहे. का ललाटीचे लिहिले, त्यांच्या कपाळावर सटवीने महारोग लिहिलाच नव्हता, म्हणून रगतपित्याच्या बोटं घालून रगतपित्याला, त्या माणसाला, या 3 माणसाला रगतपित्याच्या रक्तात पोहात बोटं घालून या 3 माणसाला रक्तपिती किंवा महारोग झाला नाही. हा नशिबाचा खेळ आहे. 10 माणसं एका रांगेत झोपलेत. साप येतो, अलीकडच्या 9 माणसाला सोडतो, 10व्याला जाऊन चावतो. का अलीकडचे मित्र आणि बाकी पलीकडचाच वैरी होता का. हे प्रारब्ध आहे, हे प्रारब्ध आहे.
गतजन्मातलं वैर असतं साप काढून घेतो. आता त्याच्यावर बोलायला वेळ नाही, विषयांतर होईल, लांब जाईल. हो, वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून न वचे, तो एक स्वतंत्र विषय, पुन्हा बोलू. साप आलाय, माणसं झोपल्यात, रात्रीचे 2 वाजलेत, अलीकडे 10 माणसं रांगेत येत, अलीकडचे 9 सोडतो आणि पलीकडच्या 10व्याला जाऊन चावतो. अलीकडच्याला का नाही चावला? हे प्रारब्ध नाही तर काय? गंजीत वैरण काढताना साप हातात येतो, नाही चावत. कापूस असताना पायात साप घोटाळतात. जागलीवर झोपला रानात मनुष्य शेतात, पोटावून साप जातो, नाही चावत. हे प्रारब्ध नाही तर काय? घाटामध्ये गाडी उलटली, गाडीतले सगळे माणसं मेले. एक लेकरू बाबळीच्या झुडपात जाऊन पडलं, एकटं लेकरू वाचलं. हे प्रारब्ध नाही तर काय? हे प्रारब्धच. तुम्हाला मिळणारा प्रत्येक भोग आणि रोग हा प्रारब्धानच मिळत असतो, प्रारब्धानच मिळत असतो. गरुडानं, त्याची आई म्हातारी झाली, मरण जवळ आलंय, म्हणला आपण यमापासून याला वाचू. उचलली, पाठीवर टाकली म्हातारीने, हिमालयाच्या खोल दरीत घेऊन गेला. म्हातारी टेकवली की यमराज तिथं हजर आणि म्हणले, नमस्कार गरुड महाराज. यमराज म्हणतात, नमस्कार, जय हरी गरुड महाराज. गरुड दचाकलाच, म्हणले, यमराज तुम्ही कसं काय? म्हणले, माझ्या डायरीत असं लिहिलंय आज की गरुडाच्या आईचं मरण हिमालयाच्या खोल दरीत आहे, आणि मला प्रश्न पडला होता की म्हातारी थकलेली या दरीत कव्हा यावा चालत आणि मी हिचा प्राण कसा काढू? थँक्यू म्हणले, तुम्ही आयतीच म्हातारी दरीत आणली आणि माझं काम सोपं केलं. म्हातारीचा प्राण काढला, यमराज निघून गेला. ठरलेलं असतं. तुमचा जन्म, तुमचा मृत्यू, तुमचा ऍक्सिडेंट कुठे होणार, काय होणार, सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. तुम्ही कुठे मारणार, कशाने मारणार, कपाळावर लिहिलं असते. अगासटवीची राती काल अल्लाटीचे लिहिले, जेथे जातो तेथे कपाळ सांगाती, आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, या वेग काकुळतीसी आता. सगळं नशिबानं घडत असते. आणि म्हणून तुकोबारा खडसावून सांगतायत, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनी. तुकोबाराचे 2 चरण जर तुम्ही गळी उतरवले तर जगातील भांडण तंटा मिटून जाईल, सगळं जग सुखी होईल. पुन्हा एका चरण, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनी. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जीवनात मिळणारा प्रत्येक भोग हा तुमच्या नशिबानच मिळतो, संचितानच मिळतो. आणि नशिबानं दुःख दिलं तर त्या नशिबावर रुसा, समोरच्या दुःख देणाऱ्यावर रुसू नका. उदाहरणार्थ, समोर एक माणूस आहे आणि त्याने माझ्या कानफाडात लावली. तुकोबाराय म्हणतात, डॉक्टर मोठे, त्या माणसाने तुझ्या कानफाडात लावली, थोबाडात मारली, तू त्या माणसावर रुसू नको, तू तुझ्या नशिबावर रुस. कारण नशिबालाच तुझ्या थोबाडात मारायची होती, पण नशिबाला हात नाहीये, म्हणून नशिबानं, संचितानं त्या माणसाचा हात धरला आणि तुझ्या थोबाडात चापट टाकलीये. चापट मारायचे नशिबालाच, पण नशिबाला हात नाही म्हणून त्या माणसाचा हात धरलाय, त्याचं निमित्त केलंय आणि चापट तोंडात टाकली. तो मनुष्य निमित्त मात्र आहे, चापट नशिबाला टाकायची होती. तुला रुसायचंच तर नशिबावर रुस, संचितावर रुस, त्या समोरच्या चापट मारणाऱ्यावर रुसू नको. अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून. चापट माझ्या तोंडा समोरच्याने मारली, तुकोबाराय म्हणतात, चापट मारण्यावर रुसू नका, नशिबावर रुसा, संचितावर रुसा. चापट संचितालाच मारायची, पण संचिताला हात नाही म्हणून त्याचा हात धरला आणि चापट टाकली, निमित्त त्याला केले, चापट नशिबालाच मारायची होती. अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून. हे जर चरण गळी उतरवलं सगळ्यांना, जगातलं भांडण तंटा मिटून जाईल. आम्ही उगाच कुदत राहतो. एखाद्याचा मोटरसायकलचा धक्का लागला, त्याची मोटरसायकलच फोडून टाकतो. तुकोबाराय म्हणतात, त्यांनी मोटरसायकल तुझ्या अंगावर घातलीच नाही, नशिबानं घातली. कारण नशिबाला ही मोटरसायकल तुझ्या अंगावर घालायचीच होती. तुझं टंगडं मोडायचंच होतं, काही पापाची फेड होती, तुझं टंगडं मोडायचं होतं मोटरसायकलने, पण त्या नशिबाने त्याची मोटरसायकल धरली तुझ्या अंगावर घातली. तुला रुसायचंय, तुझ्या नशिबावर रुस, त्या मोटरसायकलवाल्यावर रुसू नको. आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचून. भोग तो न घडे संचिता वाचून, करावी मनी ते समाधान. आणि मग रुसायचं तर आपल्या नशिबावर रुसा, संचितावर रुसा, समोरच्या जगावर त्रास देणाऱ्या रुसू नका. मी बोलून गेलो की कोणास फुले तर कोणास काटे आपल्या नशिबाने मिळत असतात. हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भोग असतो. साऱ्या भेनं जाता येतं, पण कर्माभेनं कुठं जाता येत नाही, ते तुम्हाला भोगावंच लागतं.
अहो भोग प्रारब्ध देवाला चुकलं नाही. भिल्ले वदिले शारंगधारा. प्रारब्धे राम वनवासा गेला, प्रारब्धे दशरथ वियोगा मेला, वियोग घडला सीतादेवी. हे प्रारब्ध देवाला चुकलं नाही. तो मोठा विषय, तिकडे जायचं नको. फक्त स्पर्श करतो आणि पुढे निघतो. प्रारब्ध देवालाही चुकलं नाही. परंतु देवाचं प्रारब्ध ही देवाची लीला असते. आपलं प्रारब्ध आपला भोग असतो, ते आपल्याला भोगावंच लागतं. देवाने एक दाटूमोठी रचलेली लीला असते, क्रीडा करण्यासाठी, तुम्हा आम्हाला वळण लावण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी. म्हणून देवाकडे हलक्या नजरेने पाहू नका. प्रारब्ध रामाला चुकलं नाही, सीताला नाही, दशरथाला नाही, कृष्णाला नाही, मग काय या देवाचं खरंय असं अदरवाईज अन्यथा घ्यायचं नाही. देवाचं प्रारब्ध हे त्यांच्या लीला असतात. नारदाचा आणि देवाचा ते नारायणाचा खेळ चालायचा, ते लीला रचायचे बी, अवतार धरायचे, अवतार कार्य करायचे. त्यातून आम्ही काही बोध घ्यावा यासाठी ती देवाची रचलेली लीला असते. देवाचं प्रारब्ध खरं नसते, त्याची लीला असते देवाची. म्हणून ते मजा म्हणून पाहायचं देवाचं प्रारब्ध. पण तरी देवाला प्रारब्ध भोगावं लागलं, मजा असली तरी. मग देवाला भोगवलं तर आमची काय कथा हो माकडाची, आम्ही तर माणसं आहेत. आमचं प्रारब्ध खरं असतं, आम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. एक पेशंट माझ्याकडे आला आणि मला म्हणला, डॉक्टर साहेब मला फार खोकला आणि दमास लागलाय हो. आता मी डॉक्टरचे, डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ, MBBS MS. तो आला माझ्याकडे तपासायला आणि मला म्हणले मला फार खोकला आणि दमास लागलाय हो. मी म्हणलं मामा बिड्या आवडते तुम्ही कधी? म्हणजे हो बिड्या लय वाढल्या, पण 2 वर्षापूर्वीच सोडल्या. म्हणलं 2 वर्षापूर्वीच्या बिड्या वाढल्या, त्याचंच किटन फुफ्फुसात शिरलंय आणि त्याचाच फळभोग आहे हा दमा आणि खोकला. ते माणूस म्हणतो, डॉक्टर साहेब मोठे साहेब ते बिड्या तर 2 वर्षापूर्वी सोडल्या की हो. अरे म्हणलं 2 वर्षापूर्वी सोडल्या, पण 2 वर्षापूर्वी ज्या वाढल्या त्याचं किटन कुठं जाईल? ते बसलं ना फुफ्फुसात. त्याची फेड आहे दमा आणि खोकल्याच्या रूपात. तसं एखादा मनुष्य असतो आणि म्हणतो, काय राव मी तर ज्ञानेश्वर वाचतो, गळ्यात माळे, रात्रंदिवस कीर्तना ते प्रवचना ते सगळं 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 चांगलं वागतो आणि माझ्यात नशिबी का वाईट यायला सगळं. अरे बाबा या जन्मात चांगला वागतो, पण मागच्या जन्मात वाईट वागला. त्या मागच्या जन्मात वाईट वागलं त्याची फेड आहे कशाच्या? दारिद्र्याच्या आणि रोगराईच्या रूपात. डॉक्टर साहेब मी बिड्या सोडल्या ना 2 वर्षापूर्वी. अरे सोडल्या 2 वर्षापूर्वी, पण 2 वर्षापूर्वी ज्या वाढल्या त्याचा भोग दमा आणि खोकल्याच्या रूपात. डॉक्टर साहेब मी फार चांगला वागतो या जन्मात. अरे या जन्मात चांगला वागतो, पण मागच्या जन्मात पाप केलेत ना, त्याचा भोग रोगराई आणि दारिद्र्याच्या रूपात. आणि म्हणून नशिबाचा भोग द्यावाच लागतो. केलेली कर्म भोगूनच पार पाडावी लागतात. आणि म्हणून दानवरा म्हणतात की झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. हातात फुल दिलं, फुलावून झाडाची जात ओळखता येते. कोणत्या झाडाला आले? फुलावून झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्याहून त्याच्या मनात काय लपलंय. एखादा मनुष्य तुम्हाला कसा बोलतोय त्याच्या बोलण्याच्या रोखावून ओळखता येते. त्याच्या मनात पाप आहे का पुण्य आपल्याबद्दल, बरे का वाईट. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून फुलाची झाड फुलावरून झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्याच्या रोखावरून त्याच्या मनात काय लपले ओळखता येतं. तसं या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखता येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पापी आहेत का पुण्यवान. भोगे कळव येती. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. अर्थात फुलावरून झाडाची जात ओळखता येते. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या मनात काय लपलं हे ओळखता येते. आणि तुम्हाला या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून तुम्ही मागच्या जन्मातली पापी आहेत का पुण्यवान आहेत हे ओळखता येते. आणि म्हणून या जन्मात जर तुमच्या फार हालापेष्टा होत असतील तर हे सिद्ध होतं की तुम्ही मागच्या जन्मातले पापी आहात. तुकोबाराय बोलले, भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. तुकोबाराय या जन्मातल्या भोगावून ओळखता येतं तुम्ही मागच्या जन्मातले उत्तम आहात, मध्यम आहात का कनिष्ठ आहात. अर्थात या जन्मातल्या भोगावून आम्ही अनुमान काढू शकतो की तुम्ही मागचे पापी आहात का पुण्यवान आहात. या जन्मात चांगले भोग मिळत आहेत, मागचे पुण्यवान आहात. या जन्मात लय हालापेष्ट आहेत, मागचे पापी आहात. मग मागच्या जन्मातलं पाप आहे म्हणून या जन्मात हालापेष्टा होत आहेत. मग या जन्मात ते पापच केलं, वाईटच वागले तर पुढच्या जन्मात अजून जास्त हालापेष्टा होतील ना. मग या जन्मात तरी चांगलं वागा ना, मग पुढच्या जन्मात हालापेष्टा व्हायच्या नाही. सुधारा ना जरा. माझं बोलणं कळतंय का? या जन्मात तुमच्या हालापेष्टा होत आहेत का? मागच्या जन्मातले पापी आहेत, वाईट वागलेत. मागच्या जन्मातले पापी आहेत, वाईट वागले म्हणून या जन्मात हालापेष्टा आहेत. मग या जन्मातही वाईटच वागले
पापच केलं तर पुढच्या जन्मात अजून डबल हालापेष्टा होतील. असं होऊ नये म्हणून या जन्मात तरी चांगलं वागा, पुण्यकर्म करा, पुढच्या जन्मात तुम्हाला सुख लाभेल, तुमचं भलं होईल. आणि म्हणून तुम्हाला मिळणारा सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या नशिबानच मिळत असतो. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतायत, प्रारब्धेची हो हे सुख, प्रारब्धेची पावे दुःख. अर्थात आम्हाला मिळणारी गरिबी श्रीमंती, सुखदुःखाचा भोग, मान सन्मान, या सर्वच गोष्टी आमच्या जीवनात प्रारब्धानच मिळत असतात. याला दुसरं कुणी कारणीभूत नसतं. आमचं नशीब, आमचं संचित, आमचं प्रारब्ध कारणीभूत असते. प्रारब्धानच श्रीमंती गरिबी मिळते, प्रारब्धानच सुखदुःख मिळतंय, प्रारब्धानच मान सन्मान मिळतोय, तसं प्रारब्धानच पोटही भरतंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की प्रारब्धानच सगळं मिळतं आणि प्रारब्धानच पोटही भरतंय. म्हणून मी आता कुठलाच बोबाट करीत नाही हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोबाट. प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोबाट. की कशाला बोबाट करू म्हणले मी आता. बोबाटा कधी करायचा असतो, कुठल्या गोष्टीचा काही फायदा असेल तर. पण फायदाच नाही तर बोबाटा का करू म्हणले. हा जर शास्त्र सिद्धांत आहे की मिळणारी प्रत्येक गोष्ट नशिबानेच मिळते, आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती. गरिबी श्रीमंती, सुख दुःख, मान सन्मान, आणखी इतर काही, या सगळ्या गोष्टी जर प्रारब्धानच मिळत असतील, शिवाय पोटही प्रारब्धानच भरत असेल, तर का बोबाट करू म्हणले मग आता. त्या बोबाटाचा काही फायदाच नाही तर सोस कशाला करू, दुःख खेद कशाला करू, आणि बोबाटा तरी कशाला करू. गुपचूप पांडुरंगाला शरण गेलेलं बरं आहे ना म्हणले. मग तो पांडुरंग काय करायचं करील म्हणले, त्याच्यावर सोडून देऊ. आणि मग प्रयत्न करत राहावा, पण सगळं नशिबावर सोडावून पुढे चालव. आणि मग नाथ महाराजचा गोड अभंग आहे की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सकळ जनांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. अलग लक्षामध्ये कौतुक आहे संचिताचे, जैसी स्थिती आहे तैशाच परी राहे, कौतुक आहे संचिताचे. मला हे चरण सांगायचं होतं या अभंगातलं की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जनांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. पुढे काय म्हणतात नाथ महाराज, जैसी स्थिती आहे तैशाची परी राहे, आणि काय कर, कौतुक आहे संचिताचे. जैसी स्थिती आहे तैशाची परी राहे, कौतुक आहे संचिताचे. तू संचिताचं, नशिबाचं, प्रारब्धाचं कौतुक बघ. तू तडपडू नको, सोस करू नको, परेशान होऊ नको. काही पडणार नाही, दुःखच पदरी पडेल, रोगराई पदरी पडेल. तडपडू नको, सोस करू नको, अफसोस करू नको. मग कौतुक, तू संचिताचं कौतुक बघ. कौतुक तू पाय संचिताचे. आणि काय कर मग, संचिताचं कौतुक बघ म्हणजे काय कर, संचिताचं कौतुक बघ म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संचिताचं कौतुक बघ म्हणजे काय. नाथ महाराज म्हणतात की संचिताचं कौतुक बघ म्हणजे काय. याचा सरळ अर्थ होतो की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तू तुझ्या मनात समाधानी राहा, अफसोस दुःख खेद करू नको, समाधानी राहा. पांडुरंगाला शरण जा, रामकृष्ण नावाचं भजन कर, आणि नशीब जसं जगवेल तसं जग. कारण नशीब जगवेल तसंच जगावं लागतं, त्यात हस्तक्षेप करता येत नाही. मग कशाला तडपडतो, ते जगवेल तसं जग, त्यात समाधान मान, चित्ती असू द्यावे समाधान. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून आपलं नशीब आपणच घडवायचं असते. आपलं नशीब आपणच घडवायचं असते. वेद हा एक कायदा आहे. ज्यावेळेस ब्रह्मदेवानं सृष्टी रचली त्यावेळेस हा वेद आम्हाला शासक म्हणून दिला. ज्ञानोबा लिहित आहेत की जे दवा ब्रह्मा रचिले जन, ते दवा वेद दिले शासन, यज्ञ ऐशे वर्तन जीविके केले. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने ही सृष्टी रचली त्यावेळेस वेद आम्हाला शासक म्हणून दिला.
आणि वेद जसं जसं सांगेल तसं वागा असं नियमन घालून दिलं. आणि सोप्या भाषेतला वेद म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा. अजूनही जास्त सोप्या भाषेतला म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा. गीता थोडी अवघड पडते, पण सोप्या भाषेतला वेद म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा. मग जसं जसं ज्ञानेश्वरी आणि गाथा सांगेल तसं तसं वागा. तुमचं संचित, तुमचं प्रारब्ध चांगलं घडेल. आणि तुम्ही ज्ञानेश्वरी आणि गाथेच्या विरोधात वागले तर तुमचं संचित प्रारब्ध वाईट घडेल, हालापेष्टा होतील. आणि म्हणून तुमची इच्छा असो की नसो सरकारी कायदा तुम्हाला पाळावाच लागतो. तसं तुमची इच्छा असो की नसो तुम्हाला देवाचा कायदा पाळावा लागतो, आणि देवाचा कायदा आहे वेद. एखाद्या माणसाने जर एखाद्याचा खून केला, त्याला पोलिसांनी पकडलं आणि कोर्टात उभं केलं, आणि न्यायाधीशाने विचारलं, का रे बाबा तू खून केला का? तो माणूस म्हणतो, हो साहेब मी खून केलाय, मान्य केलंय, मी खून केलाय. न्यायाधीशाने त्याला जन्मठेप दिली. पण शेवटी मनुष्य तो गयावया करू लागला, म्हणजे न्यायाधीश साहेब मला माफ करा बाबा, खून केल्यावर फाशी शिक्षा होते किंवा जन्मठेप होती हे मला माहितच नव्हतं. याच्या पुढे मी कुणाचा खून करणार नाही, मला माफ करा. न्यायाधीश माफ करेल का? नाही करणार. कारण तुमची इच्छा असो की नसो सरकारचा कायदा तुम्हाला माहित करून घ्यावा लागतो, सरकारचा कायदा पाळावाच लागतो. तुमची इच्छा असो की नसो सरकारचा कायदा पाळावाच लागतो, नसता तुम्ही त्या शिक्षेस पात्र ठरता. तुमची इच्छा असो की नसो तुम्हाला सरकारचा कायदा पाळावाच लागतो, अन्यथा तुम्ही शिक्षेस पात्र ठरता. तसं तुमची इच्छा असो की नसो तुम्हाला देवाचाही कायदा पाळावा लागतो, अन्यथा तुम्ही शिक्षेस पात्र ठरता. आणि देवाचा कायदा आहे वेद, आणि म्हणून वेद सांगेल तसंच वागावं, तुमचं कल्याण होईल. वेदाच्या विरोधात वागला तर प्रारब्ध वाईट घडेल, इडापिडा दुःख जीवनात येईल, दारिद्र्य येईल, संचित प्रारब्ध वाईट घडेल, तुमच्या हालापेष्टा होतील. आणि म्हणून वेदी विरोधी पडे तो निरय भोगी दंडे, संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये. ज्ञानोबाची ओवी आहे का? वेदी विरोधी पडे तो निरय भोगी दंडे, संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये. वेदाच्या विरोधात जो वागतो त्याला नरकाची शिक्षा होते. वेदी विरोधी पडे तो निरय भोगी दंडे. वेदाच्या विरोधात वागलात, आता गीता, गाथा आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा याच्या विरोधात वागलात तर तुम्हाला तुमचं संचित वाईट घडेल, प्रारब्ध वाईट घडेल आणि नरकाची शिक्षा होईल. आणि संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये. वेदाच्या विरोधात वागतो, अर्थात गीता, ज्ञानेश्वरीच्या, गाथेच्या विरोधात वागतो, त्याला शासन होतं, तो नरकाला जातो. आणि ज्ञानेश्वरी गाथेसारखं जो वागतो त्याला बक्षीस मिळतं, तो स्वर्गाला जातो. वेदी विरोधी पडे तो निरय भोगी दंडे, संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये. मग वेदाच्या अर्थात ज्ञानेश्वरी आणि गाथेच्या विरोधात वागला तर नरकाला जावं लागतं. ही पनिशमेंट आहे देवाकडून दिलेली. आणि गाथा ज्ञानेश्वरी सारखं वागलात तर स्वर्ग मिळतो, किंवा त्याच्या पुढे तुम्हाला देव भेटतो, वैकुंठ मिळतो, सायुज्य मोक्ष मिळतो, संतपद मिळतं. म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथा जसं सांगते तसं वागा, तुमचं नशीब संचित चांगलं घडेल. आणि गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या विरोधात वागाल तर संचित प्रारब्ध नशीब वाईट घडेल, तुमच्या हालापेष्टा होतील. म्हणून आपलं नशीब आपल्याला घडवायचे. तुम्ही चांगलं वागाल नशीब चांगलं होईल, वाईट वागाल नशीब वाईट होईल. म्हणून तुम्हाला मृत्यूलोकात देणारा आणि घेणारा जर कोण असेल ती तुमची कर्म आहेत. मी बोलून गेलो होवी की वांचून देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोके. तुम्हाला मृत्यू लोकात देणारा आणि घेणारं दुसरं तिसरं कुणी नसून तुमची कर्म आहेत. तुम्ही सत्कर्म करा, तुमचं प्रारब्ध, तुमचं नशीब चांगलं घडेल. दुष्कर्म करताल, प्रारब्ध नशीब वाईट घडेल, तुमच्या हालापेष्टा होतील. आणि म्हणून जीवनात मिळणारा प्रत्येक भोग हा नशिबानच मिळतो. प्रयत्न आहे, पण त्याला प्रारब्धाची जोड असली तरच तुम्हाला श्रीमंती लाभते, अन्यथा नाही. प्रयत्न एकटा प्रयत्न दुबळा पडतो, त्याला प्रारब्धाची जोड लागतेच. मग असंच जर असेल, सगळं नशिबावरच अवलंबून असेल, सगळं नशिबानेच मिळतंय आणि पोटही नशिबानेच भरते, तुकोबाराय म्हणतात मग कशाला बोबाटा करू. आणि म्हणून प्रारब्धाची भरे पोट तुका करीना बोबाट,
विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती यथाशक्ती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. अभंगातून तुकोबाराय सांगताय की जीवनात मिळणारी प्रत्येक गोष्ट ही नशिबानेच मिळते. प्रयत्न तर हवाय, पण प्रयत्नाला प्रारब्धाची जोड हवी आहे. एकटा प्रयत्न दुबळा पडतो. त्याला प्रारब्ध अनुकूल असेल तर आणि तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल असतात, प्राप्त होतात. म्हणून प्रयत्नवादी तर राहाच, पण नशीबही अनुकूल असावं लागतं. आणि नशीब आपल्या सत्कर्मानं घडतं, पुण्यकर्मानं घडतं. म्हणून चांगलं वागा, चांगलं नशीब घडेल. प्रयत्न तर चालूच ठेवा, पण पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम. या दोन गोष्टी पाळा, नशीब अनुकूल राहील, भाग्य चांगलं घडेल. उपमा त्या दैवाची कोणवाणी. हरिनामानं भाग्य घडतं. हरिपाठात ज्ञानोबा बोलतात, उपमा त्या दैवाची कोणवाणी. ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम आहे, त्या हरिनामानं त्याचं दैव घडत असतं. म्हणून पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम. चोखा महाराज, मुखात विठ्ठलाचं नाव धारण करा आणि नीतीचे नियम पाळा, नीतीने वागा, दैव निश्चित घडेल, दैव अनुकूल राहील. मग प्रयत्नवाद आहे आणि त्याला दैवही अनुकूल आहे, तुम्हाला हवंय ते मिळेल. परंतु वाईट वागाल, मुखात देवाचं नाव नाही, अनितीने वागता आणि प्रयत्न करता पण दैव अनुकूल नसेल, तुमची अधोगती होईल, नरकाला जाल. जीवनात रोगराईने दुःख येतील, हालापेष्टा होतील. म्हणून चांगलं नशीब आपणच घडू शकतो, वाईट नशीब आपणच घडू शकतो. हे आपल्या चांगल्या वाईट कर्मानं घडत असतं. म्हणून सत्कर्म करा, नशीब चांगलं घडेल. दुष्कर्म करा, नशीब वाईट घडेल, हालापेष्टा होतील. आणि म्हणून या मृत्यू लोकात तुम्हाला देणार आणि घेणार फक्त तुमचं कर्म आहे, दुसरं काही नाहीये. म्हणून चांगली कर्म करा, चांगलं नशीब, वाईट कर्म कराल, वाईट नशीब. आणि म्हणून महाराज या अभंगात म्हणतायत की एकाच देवाची लेकरं आहेत सगळी. अखिल मानवजात एकाच भगवंताची लेकरं आहेत. एकाच भगवंताची लेकरं असूनही त्यांच्यामध्ये एवढी विषमता का दिसून येते? कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी सुंदर तर कोणी कुरूप, प्रत्येकास वेगवेगळे रोग, वेगवेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पद येतं, कोणास काहीच नाही. असं का होतं? तर हे ज्याचं त्याचं भिन्न भिन्न प्रारब्ध, भिन्न भिन्न नशीब. हे नशीब कशानं घडलं? वाईट वागल्यानं वाईट नशीब घडलं, चांगलं वागल्यानं चांगलं नशीब घडलं. ज्याचं चांगलं नशीब घडलं त्याला भाग्य अनुकूल राहिलं, धनदौलत पैसा आदला सगळं मिळालं. वाईट नशीब आहे, रोगराई आली, पीडा आली, दारिद्र्य आलं. मग आमच्या हातात आहे आमचं नशीब घडवायचं. सत्कर्म करा, चांगलं नशीब घडेल. वाईट कर्म कराल, वाईट नशीब घडेल, हालापेष्टा होतील. आणि म्हणून एक संदेश शेवटचा, की आम्हाला कसं जगवायचं आमचं नशीब ठरवतं, आणि जसं नशीब जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. तुम्ही लाख पटकावा, लाख बोंबला, लाख प्रयत्न करा, आपटू घ्या, त्याचा काही फायदा होत नाही. सोस करीसी वाया, हा विनाकारण सोस आहे, खेद आहे, दुःख आहे. नशिबात आहे तसंच घडेल आणि तेवढंच मिळेल, अधिक मिळणार नाही. आणि मिळवल्या पण ते टिकणार नाही. म्हणून नीट वागा, चोऱ्या चपाट्या, लांड्याला बड्या, भ्रष्टाचार करू नका. तुम्हाला जीवनात मिळणारी श्रीमंती, गरिबी, मान सन्मान, सुखदुःख या सगळ्या गोष्टी नशिबानच मिळतात, नशिबानच मिळतात. म्हणून तुम्ही एकच करा, नशिबानं जरी सगळं मिळते तर नशीब चांगलं कसं घडवता येईल या दिशेने वाटचाल करा. आणि चांगलं नशीब घडवण्यासाठी चांगले कर्म करा, पुण्यकर्म करा, सत्कर्म करा. नशीब संचित प्रारब्ध चांगलं घडेल. वाईट कर्म कराल, पाप कर्म कराल, वाईट वागाल तर नशीब संचित प्रारब्ध वाईट घडेल. जीवनात रोगराई, दारिद्र्य येईल, हालापेष्टा होतील. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.
नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.